गुड आफ्टरनून सर्वांना। तर आजचं जे सामान्य विज्ञानाचं सेशन आहे यामध्ये आपण फिजिक्स वन डे रिव्हिजन जे आहे ते आपण घेऊयात। तर याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, कोणकोणत्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात, कशा कन्सेप्ट्स आहेत, कसे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत, कसा फॅक्च्युअल डाटा हा आपल्याला फिरून फिरून विचारला जातो, त्याच्यावरती आपला फोकस आज असणार आहे। तर या संदर्भात महत्त्वाचे चॅप्टर्स कोणते आहे तर ध्वनी, ज्याला आपण साऊंड असं म्हणतो, त्याचबरोबर लाईट, त्यानंतर विद्युत धारा इलेक्ट्रिसिटी असेल, त्यानंतर पॉवर शक्ती, त्यानंतर जे आहे वर्क काम कार्य, त्याचबरोबर दाब प्रेशर फोर्स बल, हे सगळे जे टॉपिक्स आहेत याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात। आता याच्यामध्ये प्रायोरिटी जर बघितली तर आपण प्रकाश त्याचबरोबर ध्वनी या दोन चॅप्टर्सला जे आहे सगळ्यात जास्त प्रायोरिटी ते आयोगाने दिलेली आहे। तर एक ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण की जो पहिला टॉपिक आहे आपला ध्वनी, त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले गेले आहेत। तर बघा सर्वप्रथम जे आहे बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022ला एक प्रश्न आला होता। याच्यामध्ये विचारलं होतं की सोनार साऊंड नॅव्हिगेशन श्रेणी हे जे तंत्रज्ञान आहे याचा वापर कुठे कुठे केला जातो। ओके, तर ॲप्लिकेशन बेस्ड जे आहे टेक्नॉलॉजीचा तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतरचा जर प्रश्न आपण बघितला तर हा तुम्हाला मॅथमॅटिकल स्वरूपाचा आढळेल। ओके, पुन्हा तेच आहे बघा की एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे। जर तो एका विशिष्ट माध्यमातून 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा। ठीक आहे, पुन्हा जे आहे मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन्स किंवा जे प्रॉब्लेम्स असतात हे इथे तुम्हाला विचारलेले आहेत। तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आज बघायच्या आहेत। तर सुरू करूयात ध्वनी साऊंड जे आहे नवीन चॅप्टर। ठीक आहे, तर बघा आता साऊंडमध्ये काय महत्त्वाचं आहे, सर्वात पहिले कन्सेप्ट साऊंड म्हणजे काय तर साऊंड म्हणजे व्हायब्रेशन्स, ज्याला आपण कंपन असं म्हणतो। जसं तुमचं मोबाईल व्हायब्रेट होतो मागे पुढे, त्याच पद्धतीचे जे व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामधून काय होतात साऊंड हा तयार होत असतो। ठीक आहे, आता साऊंडचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द माहिती पाहिजे, एक आहे कॉम्प्रेशन आणि दुसरा आहे रेअरफॅक्शन, ज्याला आपण संपीडन व विरलन असं म्हणतो। राहील का लक्षात, संपीडन आणि विरलन, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन हे दोन नाव लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, पुढे आपण बघणारच आहोत याचा अर्थ काय होतो। सध्याचे हे जे दोन नाव आहेत ते लक्षात ठेवा। ठीक आहे, संपीडन आणि विरलन। त्यानंतर ध्वनीचा जर विचार केला आपण तर ध्वनी ही जी तरंग आहे कोणत्या प्रकारची तरंग आहे, अनुतरंग आहे का तर बघा बेसिकली साऊंड वेव्ह जी आहे ही एक यांत्रिक तरंग आहे, म्हणजे मेकॅनिकल वेव्स असं म्हटलं जातं। ठीक आहे, मेकॅनिकल वेव्स आहे, यांत्रिक तरंग आहे। प्रश्न जर आला तर तिथे न चुकता जे आहे आपल्याला ते आन्सर टिक करायचं आहे, कोणतीही तरंग आहे तर यांत्रिक तरंग आहे। त्यानंतर दोन पद्धतीचे तरंग असतात, पुन्हा जर आपण बघितलं त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार तर दोन पद्धतीचे तरंग आपल्याला बघायला मिळतात। जसं प्रकाश सुद्धा एक तरंग आहे, ध्वनी सुद्धा एक तरंग आहे, पण दोन्ही काय वेगवेगळ्या तरंग आहे। ध्वनीचा जर विचार केला तर ध्वनी अवतरंग आहे, काय अवतरंग आहे, राहील लक्षात अवतरंग। ठीक आहे, सॉरी इथे जे आहे बघा तर ध्वनीचा जर विचार केला तर ध्वनी काय आहे तर अनुतरंग आहे। अणु नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, काय नाव लक्षात ठेवायचं आहे अणु। ठीक आहे, अनुतरंग आहे काय साऊंड। आणि मग अवतरंग काय असतं तर प्रकाश जे आहे, प्रकाश किरणे किंवा प्रकाश लहरी या काय असतात अवतरंग असतात। ठीक आहे, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो लॉन्जिट्युडनल वेव्स, आणि इथे जे आहे ट्रान्सवर्स वेव्स, असे दोन नावं इथे दिलेले आहेत। ठीक आहे, तर समजून घ्या लॉन्जिट्युडनल वेव्स आणि ट्रान्सवर्स वेव्हमध्ये काय फरक आहे, अनुतरंग आणि जे आहे अवतरंग ह्या दोन कन्सेप्टमध्ये काय फरक आहे। आता बघा इथे जे आहे या दोन संकल्पनेचा रेफरन्स तुम्हाला येईल, संपीडन आणि विरलनचा। आता बघा आता इमॅजिन करा ए नावाचा एक कण आहे, ए नावाचा काय एक कण आहे, धुळीचा कण असू शकतो, कोणता एक कण असू शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर बी नावाचा एक दुसरा कण आहे, सी नावाचा एक दुसरा कण आहे। आता ध्वनीची निर्मिती कशी होते ते जर समजून घ्यायचं असेल तर बेसिकली काय होतं की ए जे आहे ते व्हायब्रेट होणार, व्हायब्रेट झाल्याच्या नंतर हे जे आहे व्हायब्रेशन याला टच करणार बीला, बी नावाच्या कणाला, मग ह्या व्हायब्रेशन जो आहे हा याच्यामध्ये ट्रान्सफर होणार, मग बी सुद्धा जे आहे व्हायब्रेट करायला लागणार, मग बी जेव्हा व्हायब्रेट करतो तो सीला व्हायब्रेट करायला लावणार, मग असं करत करत जे व्हायब्रेशन आहे ते पुढे सरकलं जातं आणि ध्वनी जो आहे तो निर्मित होतो। ठीक आहे, मग आता ह्या ज्या दोन तरंग आहेत कोणकोणत्या अनुतरंग आणि अवतरंग यांच्यामध्ये काय फरक आहे तर बघा
बेसिकली काय होतं, जे ध्वनी आहे तर ध्वनीची जी दिशा आहे, दिशा डायरेक्शन, तर ही समांतर पद्धतीची असते. कशी असते? समांतर पद्धतीची असते. राहील लक्षात? कशी आहे? समांतर पद्धतीची आहे. चला लिहून घ्या. त्यानंतर जे प्रकाश आहे, प्रकाश ज्याला आपण अवतरंग असं म्हणतो, तर अवतरंगामध्ये जी दिशा आहे ती कशी असते, तर ही परस्पर लंब असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते. कशी असते? परपेंडिक्युलर असते. आता याचा अर्थ काय होतो बघा, इमॅजिन करा, एक व्यक्ती इथे उभा आहे, बरोबर, आणि इथे जे आहे इथे दुसरा व्यक्ती उभा आहे. आता ह्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं आहे. आता त्यानं म्हटलं, तर तो जो आवाज आहे, तर तो आवाज जो जाईल तर तो अशा दिशेला जाईल. ठीक आहे, आवाजाची जी दिशा आहे ती कशी असेल? त्या व्यक्तीच्या दिशेलाच असेल. म्हणजे ही कशी झाली? पॅरलल. ओके, आवाजचा जो थ्रो आहे तो समोरच चालला आहे, परंतु जी दिशा आहे त्या कणांची, जे कण जे व्हायब्रेट होत आहेत ते पण कसे होत आहेत? समोरच व्हायब्रेट होत आहेत. त्याला आपण म्हणतो समांतर पद्धत. पण हे जर आपण प्रकाशाचा विचार केला, समजा एखाद्या व्यक्तीच्या हातात काय आहे? टॉर्च आहे. काय आहे? टॉर्च आहे. आता या टॉर्चमधून एक प्रकाश निघतो, इथे भिंतीवरती पडणार आहे. आता या भिंतीवरती जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा प्रकाश तर असा पडणार, परंतु आता तो समांतर नाही आहे. तो कसा आहे? त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ज्या वेव्ज आहे त्या वर आणि खाली या स्वरूपामध्ये काय होणार? पोहोचणार. याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, मग हा फरक लक्षात ठेवायचा. याच्यावरती जो आहे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, चला त्यानंतर काही कन्सेप्ट्स आहेत बघा, बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे जे गणित वगैरे असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला इथे मदत होत असते. ठीक आहे, आता ध्वनीच्या संदर्भात काय महत्त्वाच्या गोष्टी असतील, तर जे तरंग आहे, ध्वनी तरंग जे आपण म्हणतो, वेव्ह, साऊंड वेव्ह, याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात. जसं की एक कन्सेप्ट आहे ॲम्प्लिट्यूड नावाची. काय? ॲम्प्लिट्यूड नावाची. ओके, ॲम्प्लिट्यूड नावाची कन्सेप्ट आहे, ज्याला आयाम आपण असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आहे वेव्हलेंथ, ज्याला आपण तरंग लांबी असं म्हणतो. काय म्हणतो? तरंग लांबी असं म्हणत असतो. ठीक आहे, आता वेव्हलेंथ म्हणजे काय? तर बघा, जेव्हा एखादी वेव्ह एका पॉईंटपासून सुरू होते आणि कंप्लीट जे आहे आपलं जे आहे पूर्ण टू आणि फ्रो अशा मुवमेंट जे आहे, ज्याला आपण क्रस्ट आणि ट्रफ असं म्हणतो, जेव्हा पूर्णपणे जे आपलं दोलन गती जी आहे ती पूर्ण केली जाते, त्याला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ असं म्हणत असतो. आता ही जी गती आहे ही जितक्या वेळेमध्ये पूर्ण केली जाते त्याला काय म्हटलं जातं? टाईम पिरियड असं म्हटलं जातं. यालाच आपण म्हणतो तरंग काल असं म्हणतो. काय म्हणतो? तरंग काल. येतं लक्षात? आता बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की आवाज जो आहे तर तो मोठा किंवा लहान होऊ शकतो, मग त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. आता इथे समजा इथून ही वेव्ह चालली आहे तर ह्या ॲम्प्लिट्यूड कमी आहे, पण हीच जर वेव्ह अशी वाढली इथे, तर मग इथे काय झाला? आयाम जो आहे हा वाढलेला आहे असं आपण दर्शवत असतो. राहील लक्षात? चला त्यानंतर पुढचं आहे फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण वारंवारता असं म्हणतो. काय आहे? वारंवारता, फ्रिक्वेन्सी महत्त्वाचा आहे बघा. आता फ्रिक्वेन्सी जी आहे आपल्याला माहिती आहे 1 हर्ट्झमध्ये जी आहे ती दर्शवली जाते. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका विशिष्ट कालावधीमध्ये किती वेळा जे दोलन आहे ते पूर्ण झालेलं आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणत असतो. आता याला इझी याच्यामध्ये समजून जर घ्यायचं असेल तर इमॅजिन करा, एक घड्याळीचा काटा आहे, बरोबर. आता इथे घड्याळ असते बघा, ज्याच्यामध्ये जे आहे बघा ऑसिलेशन असं घडत असतं, बरोबर. कंटिन्यू जे आहे बघा दोलन जे आहे आपल्याला पेंड्युलम सारखं ते दिसत असतं. आता समजा इथे एक आहे, आता इथे पेंड्युलम आहे. आता हे काय करणार? पहिले लेफ्टकडे जाणार, पुन्हा जाऊन राईटकडे येणार आणि पुन्हा जे आहे आपल्या ओरिजिनल स्थितीवरती येणार. म्हणजे एकदा लेफ्टकडे जाऊन पुन्हा राईटकडे जाऊन पुन्हा आपल्या ओरिजिनल जागेवरती आल्याच्या नंतर याला आपण काय म्हणतो की एक ऑसिलेशन पूर्ण झालेलं आहे. मग आता हे करण्यासाठी याला किती वेळ लागला? 1 सेकंद लागलेला आहे, बरोबर. मग आपण काय म्हणूयात? 1 हर्ट्झ काय याची फ्रिक्वेन्सी आहे. येते लक्षात? 1 हर्ट्झ काय फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. मग आता समजा असं जर असेल की याला जे आहे एका सेकंदामध्ये हे 3 वेळा
किती वेळा 3 वेळा जे आहे मागं पुढं त्याची दोलन जे आहे ते कंप्लीट करत आहे, तर आपण काय म्हणतो त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 3 हर्ट्झची आहे. हे तर संबंध लक्षात. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला ही कन्सेप्ट इथे समजून घेता येते. ठीक आहे. त्यानंतर पुढे गणितामध्ये आपण बघणारच आहोत. ठीक आहे. पुढे अजून काय काय संबंध असतील त्याचे, परंतु सध्या जे आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे महत्त्वाचं आहे की वारंवारता आणि तरंग लांबी यांच्या एकमेकांचे जे संबंध आहे हे कसे असतात, व्यस्त पद्धतीचे असतात. कसे आहे, व्यस्त पद्धतीचे. म्हणजेच काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. राहील लक्षात. व्यस्त आहे म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होतं, दुसरं वाढलं की पहिलं कमी होतं. कोणामध्ये, फ्रिक्वेन्सीमध्ये आणि वेवलेंथमध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर वेवलेंथ कमी असते, वेवलेंथ जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी ही कमी असते. हा नियम विसरायचा नाही. त्यानंतर पुढे आहे ध्वनीचा वेग. पुढे आहे ध्वनीचा वेग. आता ध्वनीच्या वेगावरती सुद्धा जे आहे बघा बऱ्याच वेळेस प्रश्न हे जे आहे हे विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर आपण बघूया ध्वनीचा वेग काय असतो. तर बघा ध्वनीचा वेग जो आहे हा त्याच्या माध्यमावरती ठरत असतो. ठीक आहे. माध्यमावरती ठरत असतो. जनरली जो हवेतील जो वेग असतो तो 331, 332, 334 मीटर पर सेकंड अशा पद्धतीने तो आपल्याला ठरवता येतो. येते लक्षात. मीटर पर सेकंडमध्ये जो आहे तो आपल्याला काढता येतो. आता याच्यामध्ये बघा, आता हे जे फरक आहे जे मी तुम्हाला सांगितले 331, 32, 33, 34 हे डिफरन्स का बरं आहे, तर याचा संबंध डायरेक्टली तापमानाशी येतो. कशाशी येतो, तापमानाशी. समजा टेम्परेचर जर बदललं तर ध्वनीचा वेग बदलतो का, तर यस, तर तो बदलतो. येते लक्षात. ध्वनीचा वेग काय बदलतो. पुढे जे आहे आपल्याला याच्यावरती गणिताचे उदाहरण घ्यायचेच आहे. पण कन्सेप्ट असा आहे इथे की जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं, किती डिग्रीने, 1 डिग्री सेल्सिअसने काय टेम्परेचर वाढलं, तर काय होतं, ध्वनीचा वेग, ध्वनीचा वेग जो आहे हा 0.6 मीटर पर सेकंदने वाढतो. ठीक आहे. हा नियम लक्षात ठेवायचा. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर वाढलं तर 0.6 मीटर पर सेकंड जो आहे ध्वनीचा वेग हा वाढत असतो. राहील लक्षात. चला पुढे ॲप्लिकेशन बघायचंच आहे तर त्याची काळजी करू नका. चला त्यानंतर आहे बघा ध्वनीचा वेग हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ठरत असतो. मग माध्यमं कोणकोणते असतात, एक तर स्थायू माध्यम असेल, त्यानंतर जे आहे द्रव्य असेल, त्यानंतर जे आहे वायू असेल. तर आता इथे काय दर्शवलं जातं की स्थायूमध्ये वेग हा द्रव्यापेक्षा जास्त असतो ध्वनीचा, त्याचबरोबर ध्वनीचा वेग हा द्रव्यामध्ये जास्त असतो. कशाच्या तुलनेमध्ये, वायूच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. असा जरी क्रम तुम्हाला विचारला किंवा तुम्हाला प्रॅक्टिकली जर दिलं की खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये ध्वनीचा वेग हा सर्वाधिक असतो असं जरी विचारलं आणि तुम्हाला असे ऑप्शन्स दिले, हवा, त्यानंतर दिलं आहे पाणी, त्यानंतर दिलं आहे स्टील, त्यानंतर दिलं आहे रबर, उत्तर काय असेल तुमचं, स्टील असेल. कारण स्टील काय स्थायू आहे, सर्वात मजबूत आहे रबरपेक्षाही. ठीक आहे. बाकी तर जे आहे ते द्रव्य आणि वायू आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे बघा ध्वनीच्या वेगाची कन्सेप्ट आहे. त्यानंतर आर्द्रतेचा आणि ध्वनीच्या वेगाचा काही संबंध आहे का, तर हो संबंध आहे. ठीक आहे. तर समजून घ्या, आर्द्रता जी आहे, मॉइश्चर ज्याला आपण म्हणतो, आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेग सुद्धा हा वाढतो. राहील का नियम लक्षात. ठीक आहे. आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेग सुद्धा काय होतो, काही प्रमाणामध्ये वाढत असतो. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला रेल्वेमध्ये बघायला मिळतं. जेव्हा एखाद्या घाटातनं रेल्वे वगैरे जात असते, जेव्हा तिथे धुकं वगैरे असतात ज्याच्यामध्ये आर्द्रता खूप जास्त असते, तिथे रेल्वेचा जो आवाज आहे इंजिनचा, तर तो एकदम स्पष्टपणे जो आहे तो आपल्याला ऐकू येत असतो. ओके. हे काय त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे इको. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट काय आहे, इको. इको म्हणजे काय, प्रतिध्वनी. पुढची कन्सेप्ट आहे प्रतिध्वनी, इको. प्रतिध्वनी म्हणजे काय, तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा बॉलिवूडच्या मूवीज आहेत किंवा असे काही सीन्स असतात जिथं पर्वत त्याच्या माथेवरती जाऊन बघा हिरो जे आहे जोरात काहीतरी ओरडतो, तर ते वारंवार त्या ॲक्ट्रेसला किंवा ते जे लोक असतात त्यांना ते ऐकू येतात, मग ते खुश होतात बघा, नाही का.
तर असे जे सीन्स आहेत म्हणजे तुमचा आवाज वारंवार ऐकू येणे याला आपण काय म्हणतो, इको असं म्हणत असतो, यालाच प्रतिध्वनी आपण म्हणतो. आता प्रतिध्वनीची कन्सेप्ट काय किंवा काय प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामध्ये पहिलं बेसिक हे कन्सेप्ट आहे की मानवी शरीरामध्ये जो मेंदू आहे या मेंदूवरती जो ध्वनी असतो, जो साऊंड असतो तो फक्त 0.1 सेकंद एवढाच तो टिकू शकतो. राहील का लक्षात? 0.1 सेकंदापर्यंत मानवी मेंदूमध्ये जे आहे ध्वनी हा टिकतो. ठीक आहे. जर हा वेळ जर वाढला, ओके, जर हा वेळ वाढला तर काय आपल्याला ध्वनी ऐकू येत नाही. ठीक आहे. तर हे इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग आता 0.1 सेकंद जर वेळ असेल तर मग ध्वनी निर्मितीसाठी किती अंतर असावं लागेल जेणेकरून ध्वनीच्या लहरी किंवा ध्वनी तरंग पुढे जाऊन पुन्हा परावर्तित होऊन आपल्या कानाला पर्यंत जे आहे त्या पोहोचतील. किती अंतर पाहिजे इथे? तर बघा इथे जे अंतर आहे 17.2 मीटर इतका अंतर तिथे आवश्यक असतं. ठीक आहे. हा जो आकडा आहे हा विसरायचा नाही की प्रतिध्वनीसाठी आवश्यक अंतर किती असतं मिनिमम. ठीक आहे. हे पण लक्षात राहू द्या, मिनिमम अंतर आहे. किती आहे? मिनिमम. ठीक आहे. ज्याला आपण किमान असं म्हणतो किंवा कमीत कमी अंतर जे आहे 17.2 मीटर एवढं पाहिजे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे निनाद, रिव्हर्बरेशन. ओके. रिव्हर्बरेशन आहे ज्याला आपण निनाद असं म्हणतो. निनादवरती सुद्धा जे आहे प्रश्न विचारले जाऊ शकता. रिव्हर्बरेशन. ठीक आहे. निनाद आपण याला असं म्हणतो. आता निनाद म्हणजे काय की एखादा ध्वनी तुमच्या कानावरती तेवढ्याच स्पीडने किंवा तेवढ्याच प्रमाणात तो टिकला पाहिजे, त्याला आपण निनाद असं म्हणत असतो. ठीक आहे. तर असा ध्वनी जो आपल्याला सतत जाणवत असतो, ज्याच्यामध्ये कोणताही प्रतिध्वनी ऐकू येत नाही, तोच आवाज आपल्याला कितीही अंतरावरती स्पष्ट ऐकू येतो, त्याला काय म्हटलं जातं? निनाद असं म्हटलं जातं. बघा आता उदाहरणामधून तुम्हाला समजून येईल की जसं तुम्ही समजा एखाद्या मूवी थिएटरमध्ये बसलेला आहात किंवा एखाद्या हॉलमध्ये तुम्ही नाटक वगैरे बघताय, बरोबर. तर आता तुमच्या आणि थिएटरची जी स्क्रीन असते त्याच्यामध्ये डिस्टन्स किती जास्त असतो, मग तुम्हाला तर प्रतिध्वनी ऐकू यायला पाहिजे, परंतु तिथे प्रतिध्वनी ऐकू येत नाही. काय कारण आहे त्याचं? कारण की जे परावर्तन आहे, जे रिफ्लेक्शन आहे साऊंडचं, तर ते अशा अँगलने बनवलेलं असतं की त्या रिफ्लेक्शनमुळे जे आहे जो वेळ असतो तो एक्झॅक्ट टायमावरती सगळ्याच्या सगळ्या वेव्स ज्या आहेत एकाच वेळेस ज्या आहेत त्या कानावरती येऊन पोहोचतात. त्याला आपण काय म्हणतो? रिव्हर्बरेशन असं म्हणतो. म्हणजे आवाज जो आहे तो कुठेही खंडित नाही झाला पाहिजे, कुठेही तो तुटला गेला नाही पाहिजे. ओके. ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? रिव्हर्बरेशन म्हणतो. महत्त्वाचं काय याच्यामध्ये? तर महत्त्वाचं हे आहे की परावर्तित ध्वनीचा किंवा त्या तत्वाचा जो आहे इथे वापर केला जातो. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. जसं प्रकाशामध्ये प्रत्येक ज्या प्रकाश लहरी असतात या परावर्तनाच्या नियमचा पालन करतात, त्याच पद्धतीने ध्वनीमध्ये सुद्धा सारखंच आहे. ठीक आहे. चला त्यानंतर पुढे आहे श्रावण मर्यादा. पुढची कन्सेप्ट आहे श्रावण मर्यादा. ठीक आहे. श्रावण मर्यादा म्हणजे काय? तर ऐकण्याची मर्यादा किती आहे. ठीक आहे. सायंटिफिक लँग्वेजमध्ये किती डेसिबलपर्यंत किंवा किती फ्रिक्वेन्सीचा आवाज एखाद्या व्यक्तीला ऐकू येतो किंवा काही प्राण्यांमध्ये ऐकायला जातो, याला आपण काय म्हणतो? श्रावण मर्यादा असं म्हणत असतो. तर मानवाचा जर विचार केला तर मानवाची जी ऑडिबल रेंज आहे 20,000 हर्ट्स ते 20 हर्ट्सपर्यंत आहे. असंही म्हणता येईल की 20,000 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स आहे, कारण की 1000 हर्ट्स म्हणजे 1 किलो हर्ट्स असं होत असतं, बरोबर. मग प्रश्न जर आला तर उत्तर काय असेल? 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स किंवा 20 किलो हर्ट्स तुमचं उत्तर असेल मानवाच्या बद्दल विचार केला तर. ठीक आहे. आता ही झाली मानवाची ऑडिबल रेंज. पण काही प्राणी असे असतात त्यांना 20 हर्ट्सपेक्षाही कमी फ्रिक्वेन्सीचा जो आवाज आहे तो ऐकू येत असतो. अशा साऊंडला आपण काय म्हणतो? इन्फ्रासॉनिक साऊंड असं म्हणतो. काय म्हणतो? इन्फ्रासॉनिक साऊंड. राहील का लक्षात? अवश्राव्य ध्वनी. काय म्हणतो? अवश्राव्य ध्वनी. ठीक आहे. अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो. आता याच्यामध्ये
काय काय उदाहरणं बघता येतील तर बघा, व्हेल आहे, हत्ती आहे, ठीक आहे, व्हेल आहे, हत्ती आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ज्या समुद्रामधल्या ज्या लहरी असतात त्याचं एक उदाहरण देता येईल. त्याचबरोबर काही प्राणी आहेत जसं जिराफ आहे, गेंडा आहे, कबूतर आहे, ऑक्टोपस आहे. तर हे जे सर्व प्राणी आहेत त्यांच्यामध्ये इन्फ्रासाऊंड आपल्याला बघायला मिळतो. आता काही प्राणी असे असतात ज्यांना 20 किलोहर्ट्जच्या वरती सुद्धा ऐकू येत असतं. मग ह्या साऊंडला काय म्हणतात? अल्ट्रासाऊंड असं म्हणतात. काय म्हणतात? अल्ट्रासाऊंड असं म्हणतात. अतिश्राव्य ध्वनी काय म्हणतो आपण याला? अतिश्राव्य ध्वनी. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्राण्यांचे उदाहरण सांगता येईल तर बघा, याच्यामध्ये जे आहे आपल्याला बेसिकली बेडूक आहे, त्यानंतर काही वटवाघूळ आहे, डॉल्फिन्स आहेत, ठीक आहे. तर असे जे उदाहरणं आहेत ते आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील, ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या ध्वनी लहरी असतात यांचा उपयोग कुठे कुठे होतो? आता तुम्ही बघितलं की एक प्रश्न ॲप्लिकेशनवरती येऊन गेलेला आहे, उपयोगावरती येऊन गेलेला आहे. तो उपयोगसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तो उपयोग जो आहे बघा, लिथोग्राफीमध्ये उपयोग होतो. जमिनीमध्ये जे काही हालचाल होते किंवा कोणत्या प्रकारचे खडकं आहे हा सगळा संशोधन करण्यासाठी जे आहे अशा ध्वनींचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मेडिकल फील्डमध्ये जे आहे आपण बघतो अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो, बरोबर. सोनोग्राफी माहिती असेल तुम्हाला, राईट. मेडिकल एक फील्ड आहे बघा, इथे वापर केला जातो. अजून फूड इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. फूड इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला फूड प्रिझर्वेशन करायचं आहे, दीर्घकाळपर्यंत जे आहे पॅकेज फूड आपल्याला टिकवायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण अल्ट्रासाऊंडचा वगैरे वापर करतो. ओके. तर अशी वेगवेगळे काय त्याची उदाहरणं आणि ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला सोनार तंत्रज्ञान माहीत असेल, साऊंड अँड नॅव्हिगेशन रेंजिंग. ओके, याच्यावरती जे आहे डायरेक्टली गणित आपल्याला घ्यायची आहेत. चला पुढे आहे ध्वनीची पातळी, लाऊडनेस ऑफ साऊंड. पुढची कन्सेप्ट घ्या, ध्वनीची पातळी. लाऊडनेस ऑफ साऊंड, लाऊडनेस ऑफ साऊंड, ठीक आहे. म्हणजे आवाज किती मोठा आहे याला आपण काय म्हणतो? ध्वनीची पातळी असं म्हणत असतो. आता ध्वनीची पातळी त्याच्या आयामावरती आधारित असते. आयाम आपण समजून घेतलं पहिले काय, तर आयामावर आधारित असते, ठीक आहे. असा जरी प्रश्न आला, ध्वनीची जी पातळी आहे कशावरती आधारित असते, वेगवेगळे ऑप्शन्स येतील बघा तुम्हाला. एक तर तरंग लांबी येईल, त्यानंतर आयाम असेल, ओके, वारंवारता असेल, असे वेगवेगळे ऑप्शन्स येतील. तर उत्तर काय असेल? आयाम आहे, ठीक आहे. तर ध्वनीची जी पातळी आहे ती आयामावरती अवलंबून असते. तर आयामाचा याचा काय संबंध आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे की एक सिंह असेल, बरोबर, आणि एकीकडे मांजर असेल. दोघांनी जेव्हा आवाज काढला तर आयाम कोणाचा जास्त आहे? सिंहाचा जास्त आहे. आयाम कशावरून ठरतो? तर किती रेंजपर्यंत, किती जास्त अंतरावरती एखादा आवाज पोहोचतो जाऊन, त्याला आपण काय म्हणतो? त्याचा पातळी किंवा त्याचा आयाम असं म्हणत असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये एक नियम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो नियम असा आहे की ध्वनीची पातळी ही आयामाच्या वर्गाशी समानुपाती असते. लिहून घ्या, ध्वनीची पातळी ही जी आहे ही आयामाच्या वर्गाशी समानुपाती असते, ठीक आहे. जी पातळी आहे ध्वनीची कशी असते? आयामाच्या वर्गाशी समानुपाती असते. म्हणजे आयाम जे आहे आपल्याला इथे वर्ग त्याचा घ्यावा लागेल, ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके. तर हे किती महत्त्वाचं आहे. आता इथे एक्झाम्पल काय देता येईल? समजा आयाम जर दुप्पट असेल तर ध्वनी पातळी किती असेल? 4 पट असेल. असे प्रश्न आलेले आहेत बघा, ठीक आहे. तर दुप्पट असेल तर किती असेल? 4 पट होऊन जाईल. जर आयाम जर तिप्पट असेल, आयाम जो आहे ॲम्प्लिट्यूड हा जर तिप्पट असेल, ध्वनीची पातळी किती होईल? 9 होऊन जाईल. तुम्ही सांगा, आयाम जर 4 पट असेल तर ध्वनीची पातळी किती होईल? तर ती 16 होईल. राहील लक्षात? तर असं जे आहे बघा त्याच्या वर्गाशी ते काय समानुपाती आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा काही बेसिक गोष्टी आहेत, एकदा कानावरून जे आहेत ते तुम्हाला जायला पाहिजे किंवा माहिती पाहिजे की जसं की नॉर्मल जी ब्रीदिंग असते, श्वास, तर त्याच्यामध्ये किती dBचा आवाज प्रोड्यूस होतो? dB म्हणजे काय? डेसिबल्स.
डेसिबल काय असतं, त्याचं एकक असतं कशाचं, साऊंडचं. ठीक आहे. आता 10 डेसिबल्स हा तयार होतो श्वासामध्ये. त्यानंतर झाडाची पानं जी साधारणपणे हलत असतात त्याच्यामधून जो आवाज निर्माण होतो तो 20 डेसिबलचा असतो. त्यानंतर जर छोटीशी कुजबूज कोणी करत असेल, ज्याला आपण व्हिस्परिंग असं म्हणतो नाही का, कमी आवाजामध्ये गॉसिप करणे, जसं लायब्ररीमध्ये तुम्ही बघत असेल कोणाला जर काही एकमेकाला बोलायचं असेल तर ते एकदम कुजबूज करत राहतात नाही का, हळूच कानामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टीच्या हलक्या आवाजामध्ये व्हिस्पर करत राहतात. तर याला जेव्हा आपण म्हणूया 30 डेसिबलचा आवाज जो आहे तो निर्माण होतो. त्यानंतर जर 2 माणसं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन करत असतील तर याच्यामध्ये 60 डेसिबलचा आवाज तयार होतो. ओके. त्यानंतर पुढे आहे जर ट्रॅफिक असेल, ट्रॅफिकमध्ये 70 डेसिबलचा आवाज तयार होतो. त्याचबरोबर एखादा कारखाना असेल, कारखान्यामध्ये 80 डेसिबलचा आवाज तयार होतो. त्यानंतर रेल्वे जी आहे, रेल्वेमध्ये 90 डेसिबलचा आवाज तयार होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे बघा प्रश्न विचारले जाऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण थोड्याशा आपल्याला क्लिअर पाहिजे. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचं आहे डॉपलर परिणाम, ज्याला आपण डॉपलर इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. डॉपलर परिणाम, डॉपलर इफेक्ट. डॉपलर परिणाम म्हणजे काय, आता बघा एखादा व्यक्ती इथे उभा आहे, आता एखादी कार, ठीक आहे, एखादी कार जी आहे ती त्या व्यक्तीकडे जाणार आणि त्या व्यक्तीपासून ती दूरही जाणार. ओके. म्हणजे इथे आपण म्हणूयात त्याच्याकडे येणार आणि त्याच्यापासून दूरही सुद्धा जाणार. बरोबर. अशा 2 घटना ज्या आहेत आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा ही कार ह्या व्यक्तीकडे जाते तेव्हा जे ध्वनी असतो किंवा ह्या कारचा जो आवाज आहे, ठीक आहे, समजा याच्यावरती एक सायरन आहे जसं ॲम्ब्युलन्सच्या वरती असतं. बरोबर. मग हा जो सायरनचा जो आवाज आहे हा इथे वाढतो आणि जसं जसं ते इथून दूर जातं तर ते कमी होतं. मग याचं कारण का, याचं कारण असं आहे जी वारंवारता असते तर वारंवारता ही वाढते, कारण की जे कंपन असतं तर कंपनाची घनता जी आहे, ज्या अनेक लहरी असतात त्या एकत्रित येतात, एकत्रित आल्यामुळे त्यांची घनता वाढते, म्हणून काय होतं की फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढते. तर तो आवाज जो आहे आपल्याला कन्सिस्टंटली कमीपासून ते जास्त ऐकू येतो आणि त्याच फ्लोमध्ये जो आहे जास्त कडून तो कमी होत जातो. ओके. तो जो एकदम लय आहे बघा त्याच्यामध्ये, बघा बऱ्याच वेळेस ॲम्ब्युलन्सचं तुम्ही बघितलं असं, खूप दुरून ॲम्ब्युलन्स येत असेल तर एकदम फ्लोमध्ये तिचा आवाज जो आहे कंटिन्यू आपल्या कानापर्यंत येतो आणि तो त्याच लेवलनं जो आहे निघून जातो. तर याचं कारण काय की वारंवारता जे आहे, ज्या फ्रिक्वेन्सीच्या ज्या वेव्ज असतात तर त्यांच्यामध्ये जो आहे बदल जो आहे तो दिसून येतो. ठीक आहे. आता हे जे तंत्रज्ञान आहे डॉपलरचं, याचे खूप मोठे उपयोग आहेत बघा बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. तर हे उपयोग जे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. जसं की पहिलं आहे बघा रडार गन. ठीक आहे. रडार गन. आता एक रडार गन असते बघा, एक बंदूक असते ज्याच्यामध्ये जे आहे बघा एक साऊंड वेव्ह जी आहे बघा ती अशी इथे लॉन्च केली जाते. आता या गनचा फायदा असा होतो की या रडार गनमधून जे काही रडार जे एमिट केलं जातं तर इथून एखाद्या गाडीची जी स्पीड आहे तर ती सुद्धा कॅल्क्युलेट केली जाते. बऱ्याच कंट्रीजमध्ये जे आहे तर हे आपल्याला इथे ट्रॅफिकमध्ये जे आहे बघायला मिळतं. ठीक आहे. ओव्हर स्पीडिंगच्या वगैरे केसेस असतात तिथे या गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर बघा डॉपलर अल्ट्रासाऊंड पण आहे, जसं आपण तिथे सोनोग्राफी वगैरे बघतो जिथे अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो, इथे सुद्धा जे आहे आपल्याला मेडिकल इमेजिंगमध्ये याचा वापर झालेला दिसतो. त्याचबरोबर अवकाशामध्ये वेगवेगळे जे काही अंतराळ घटक आहेत जसं ग्रह असतील, त्याचबरोबर चांदण्या असतील किंवा काही ऑब्जेक्ट्स असतील, मिटरॉइड्स असतील, यांना ट्रॅक करण्यासाठी किंवा यांची दिशा कुठे आहे, यांचं लोकेशन कुठे आहे हे सुद्धा ओळखण्यासाठी जे आहे डॉपलर इफेक्टचा परिणाम केला जातो. पण इथे डॉपलर इफेक्ट काय ध्वनीच्या माध्यमातून केलं जातं का, तर नाही. इथे जे डॉपलर आहे हे प्रकाशाच्या माध्यमातून केलं जातं. ठीक आहे. म्हणजे डॉपलर इफेक्ट जो आहे हा फक्त ध्वनीमध्ये नसून प्रकाशामध्ये सुद्धा पाहिला जातो. ठीक आहे. सेम कन्सेप्ट आहे, कारण की तिथे सुद्धा वेव्ज आहेत आणि इथे सुद्धा वेव्ज आहेत. आता ध्वनीचा वापर का नाही केला जात, कारण की ध्वनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमाची गरज असते आणि अवकाशामध्ये माध्यम आहे का, तर नाही. वरती काय पोकळी आहे, निर्वाचित पोकळी आहे, म्हणजेच व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूममधून आवाज हा माध्यम नसल्यामुळे काय तो तिथून ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे.
त्यानंतर सोनार आहे बघा, नॅव्हिगेशन केलं जातं सबमरीन्सद्वारे, त्याच्यामध्ये पण डॉपलर इफेक्टचा परिणाम होतो. ठीक आहे. ॲम्ब्युलन्सचं सायरन आहे तेही तुम्हाला माहिती आहे. रेल्वेची जी सायरन असतो तिथेही जो आहे डॉपलर इफेक्टचा इथे फायदा घेतला जातो. ओके. चला, त्यानंतर याच्यावरती जे आहे बघा ध्वनी, या चॅप्टरवरती काय काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण बघूया. आता सर्वात पहिले जे आहे सोनारचा रेफरन्स आपल्याला आलेला दिसतो. राईट, सोनारवरती प्रश्न विचारलेला आहे. तर सोनारवरती आलेलं काही गणित आपण बघूया. बघा, पहिलं गणित असं आहे की एका सोनार मधून जे आहे ध्वनी लहरी ज्या आहेत 3625 मीटर एवढ्या खोलावरती जातात. किती? 3625. ठीक आहे. एवढ्या डिस्टन्सवरती सोनारच्या ज्या लहरी आहेत त्या खाली जातात. तिथे जाऊन त्या 5 सेकंदाने परत येतात. 5 सेकंदाने काय त्या परत येतात. ठीक आहे. अंतर किती कापलं त्यांनी? 3625. किती सेकंदाने परत आला? 5 सेकंदाने. तर यावरून ध्वनीचा वेग किती असेल असं काढा. ठीक आहे. ध्वनीचा वेग काढा असा प्रश्न विचारलेला आहे बघा. स्पीड ऑफ द साऊंड जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. राईट. तर बघा आता इथे काय करतो आपण, अंतर आणि वेळ आणि वेग यांचा काय संबंध आहे बरं? तर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ असतो. येतं लक्षात? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ असतो. आता ह्याच नियमाचा जो फॉर्म्युला आहे, हा जो नियम आहे फॉर्म्युला, याचाच वापर करून आपण काय पुढे गोष्टी अप्लाय करू शकतो. जसं की आता आपल्याला वेळ शोधायचा आहे, वेग आपल्याला शोधायचा आहे, स्पीड बरोबर. मग स्पीड बरोबर काय येणार? डिस्टन्स अपॉन टाईम येणार बरोबर. डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम आहे, तर स्पीड बरोबर काय येणार? डिस्टन्स अपॉन टाईम येणार. डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला इथे? 3625 दिलेला आहे. टाईम किती दिलेला आहे? 5 सेकंदाचा दिलेला आहे. जर आपण भागाकार केला तर किती येणार स्पीड? 1450 मीटर पर सेकंद जो आहे ध्वनीचा काय असेल? वेग असेल. ठीक आहे. म्हणजे सिंपल फॉर्म्युला आहे मॅथ्समध्ये जो आपण वापरतो तोच इथे आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रॉब्लेम असा आहे की 0 डिग्री तापमानावरती, ओके, जेव्हा 0 डिग्री तापमान असेल तेव्हा ध्वनीचा वेग 331 मीटर प्रति सेकंद आहे. ते आहे 331 मीटर प्रति सेकंद आहे. जर तापमान 24 डिग्री सेल्सिअस वरती वाढवले, किती झाले आता तापमान? 24 डिग्री सेल्सिअस झालं 0 पासून, तर ह्या केसमध्ये ध्वनीचा वेग किती असेल असा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला एक नियम माहिती आहे की 0.6 ने जे आहे आपल्याला वाढताना दिसतो. काय दिसतो? ध्वनीचा वेग. 1 डिग्रीला 0.6. मग आता इथे कितीने वाढ झालेली आहे? 24 ने वाढ झालेली आहे. मग 1 डिग्रीला जर 0.6 ने जर वाढ होत असेल तर 24ला कितीने होईल? तर आपल्याला काय करावं लागेल? 0.6 गुणिला 24 करावं लागेल बरोबर. किती येणार आन्सर? 144 म्हणजे 14.4. 14.4 न जे आहे हा वेग काय झालेला आहे? वाढलेला आहे. मग आता हा वेग आपल्याला 331 मध्ये काय करायचं आहे? याची बेरीज करायची आहे. 331 अधिक 14.4 म्हणजे कितीनं वाढला एकूण ध्वनीचा वेग? तर हा चाललेला आहे 345.4 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे बघा तुम्हाला मॅथमॅटिकल प्रॉब्लेम जे आहेत ते विचारले जातात आणि ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला करता येतं. चला पुढचा आपण बघूयात. पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे प्रकाश. ओके, ज्याला आपण लाईट असं म्हणतो. ठीक आहे, प्रकाश. आता प्रकाशामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी असते, लहरी असतात, वेवलेंथ असते, तरंग लांबी असते. ओके. आता याच्यामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला हे माहिती पाहिजे की इथे फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी वाढत जाते, याचा क्रम जो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. जसं रेडिओ लहरी आहे, रेडिओ लहरीचा जो वेवलेंथ असतो तो हा कसा असतो? खूप जास्त असतो. म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी कशी असेल? कमी असेल. मग फ्रिक्वेन्सी कशी वाढते? तर क्रम जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला कमीकडून जास्त लावा तर तुमचं उत्तर काय असेल? सर्वप्रथम रेडिओ सर्वात खाली, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह, त्याच्यानंतर सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी इन्फ्रारेडची, इन्फ्रारेडच्या नंतर जे दृश्य प्रकाश आहे व्हिजिबल लाईट त्याचं
त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट आहे, त्याच्यानंतर क्ष किरण आहे, त्याच्यानंतर गॅमा किरण आहे, असा क्रम तुम्हाला बघायला मिळतो. आणि जर वेव्हलेंथचा विचार केला तरंग लांबीचा तर हा तुम्हाला उलट बघायला मिळतो. सर्वात कमी जी आहे तर ती कशाची असेल, इथे गामा किरणांची आहे. मग याच पद्धतीने जे आहे सर्वात शेवटची तुम्हाला सर्वात जास्त रेडिओ लहरींची बघायला मिळते. ओके, तर हे इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जो संबंध आहे तो प्रकाश लहरांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. आता कसे प्रश्न आलेले आहेत ते बघून घेऊयात आपण प्रकाश या चॅप्टरवरती. ओके, आता बघा लाईटवरती काय प्रश्न आलेला आहे. 2023ला एक प्रश्न विचारलेला आहे की जर एखादी वस्तू 36 डिग्री अंश तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये स्वरूपात ठेवली असेल तर किती प्रतिमा त्याच्यात तयार होतील. ठीक आहे, पुन्हा जे आहे ॲप्लिकेशन बेस्ड विचारलेलं आहे की जे अँगल्स आहेत. आता लाईटचे जे वेगवेगळे लॉज असतात. ओके, त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे, त्यानंतर वेगवेगळे कोन जे आहेत ते तयार होतात, स्नेलचा लॉ आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आहे बघा 360/θ-1. त्यानुसार जे आहे उत्तर किती येणार 9 इथे येणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे बघा, ओके, सेम जो आहे तो तुम्हाला 22मध्ये पण रिपीट झालेला दिसतोय की समतल आरशांमध्ये जे आहे मांजर जे आहे, ओके, तिच्या किती प्रतिमा तयार होतील. उत्तर किती त्याचं 11 आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर अजून एक प्रश्न जो आहे 21मध्ये तुम्हाला बघायला मिळतो. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून जे आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमातून त्याचा वेग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचे पहिल्या माध्यमांचे संदर्भात अपवर्तनांक काढा. ओके, अपवर्तनांक म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, मग इथे काय बेसिकली तुम्हाला भाग द्यायचा आहे फक्त. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त भाग द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे वरती जी संख्या असेल तर ही 2 × ची असेल, इथे 10⁸ जे आहे ते कॅन्सल होतील आणि 2ला जे आहे 1.25 ने इथे भाग जाईल. उत्तर काय येणार तुमचं 1.6 येणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे बघा एकदम इझी आहे. इझी प्रश्न इथं विचारले जातात. आता हे जर थेरॉटिकल झालं, परंतु काही कन्सेप्च्युअल पण आहे, जसं की विकिरण म्हणजे काय, त्यानंतर जे आहे अपवर्तनांकाचे नियम काय असतात. ओके, काही कन्सेप्ट पण तुम्हाला विचारले जातात. सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला जे आकाश आहे ते निळं किंवा लाल का बरं दिसतं, त्यानंतर आकाश जे आहे ते निळं का दिसतं जनरली, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस पेन्सिल जेव्हा आपण पाण्यामध्ये डुबवतो तर ती थोडीशी तिरपी का दिसते. त्याच्यामध्ये सगळे प्रकाशाचे जे नियम आहेत ते लागू होताना दिसतात. मग त्याच गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत की प्रकाशामध्ये काय काय अजून कन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये जर आपण पहिले विचार केला की सर्वात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की प्रकाश जे आहेत बघा या कोणत्या प्रकारचे तरंग आहेत, अवतरंग आहेत. काय आहेत, ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. ठीक आहे, ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. त्यानंतर हा जो क्रम आहे हा आता आपण बघितला इन्फ्रारेडचा वगैरे. ठीक आहे, गामा जे आहे सर्वात शेवटी आहे, रेडिओ जे आहे ते सर्वात कमी आहे. ओके, त्यानंतर बघा पुढे जे आहे आपल्याला बघायचे की रिफ्लेक्शन म्हणजे काय, म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. ठीक आहे, प्रकाशाचे परावर्तन. आता बघा प्रकाशाचे जे परावर्तन आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एखादी प्रकाशाची किरण जेव्हा एखाद्या सरफेसला जाऊन धडकते तिथून ती आहे पुन्हा रिटर्न येते, त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्शन असं म्हणत असतो. आता ह्या रिफ्लेक्शनचे काही नियम आहेत बघा जे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. काय नियम आहे त्याचे, तर बघा इथे पहिला नियम आहे की आपाती किरण आणि परावर्तित किरण व स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. ठीक आहे, प्रतल म्हणजे काय, तर बघा हा जो सरफेस आहे इथे इमेजकडे फोकस करा. इमेजमध्ये जर बघा हे जे सरफेस दिलेलं आहे, आता हे एकाच प्रतलात, समजा इथे आरसा असेल, आरसा काय झाला ते प्रतल झालं. ठीक आहे, त्या प्रतलावरती जे आहे इथे आपल्याला बघायला मिळतं की एकाच प्रतलात आहे. म्हणजे काय, आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड म्हणजे परावर्तित किरण, आणि इथे जे आहे सेंटरमध्ये नॉर्मल ज्याला आपण म्हणतो ती आहे स्तंभिका. तर तिन्ही जाऊन कुठे एकत्रित येत आहेत, एकाच प्रतलावरती जे आहेत ते एकत्रित येत आहे. हा काय झाला पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम आहे आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेमध्ये नेहमी असतात. ठीक आहे, हे एकाच दिशेला असतील का, नाही, हे कधी पण कसे असतात, विरुद्ध दिशेला असतात. विरुद्ध दिशे कशावरून समजते, तर त्या दोघांच्या मध्ये नेहमी काय असते, स्तंभिका असते. ठीक आहे, आता हा अँगल असा जरी असेल, ओके, अशा पद्धतीने जर ते रिफ्लेक्ट झाला, आता दोन्ही लेफ्ट साईडला दिसत आहे, परंतु तरी पण यांच्यामध्ये काय असते, स्तंभिका असते, ज्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. ठीक आहे, तर याचा अर्थ काय की आपाती किरण आणि परावर्तित किरण ही एकमेकांच्या कशी असते, नेहमी विरुद्ध असते. हा दुसरा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे की आपाती कोन व परावर्तित कोन हे दोन्ही एकाच मापाचे असतात. आता इथे थीटा म्हणजे काय, हे कोनाला दर्शवला जातं बघा, थीटा म्हणजे कोन. ठीक आहे, जो कोन आहे. मग आता इथे जर कोन हा 60 अंशाचा असेल, कशामधला,
या स्तंभिकेमधला आणि आपाती किरणमधला कोन किती आहे हा 60 अंशाचा. तर जो निर्माण होणारा पुढे कोन आहे जो स्तंभिका आणि त्याचबरोबर परावर्तित किरणामध्ये जो तयार होणार आहे तो सुद्धा कितीचा असेल 60 अंशाचाच असेल. म्हणजे समान कोन जे आहे ते इथे निर्माण होतात. म्हणून नियम काय आहे आपाती कोन व परावर्तित कोन हे एकाच मापाचे असतात. याला कसं लिहिता येईल एक्झाममध्ये असं न येता जर असं आलं तर I = R तर काय असेल तुमचं इथे करेक्ट असेल. ठीक आहे I = R जर असेल तर करेक्ट असेल. म्हणजे काय I म्हणजे इन्सिडेंट R म्हणजे रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे चला आता हे झाले 3 नियम. त्याच्यानंतर आपण बघूयात की याच्यामध्ये जे आहे आपल्याला कोणकोणते ॲप्लिकेशन बघायला मिळतात कशाचे रिफ्लेक्शनचे. आता आरसा तर आहेच ओके रेग्युलर तुम्ही आता सकाळी उठल्याच्यानंतर स्वतःला एकदा बघताच बरोबर. म्हणजे आरसा जो आहे हा त्याचं बेसिकली ॲप्लिकेशन आहे रिफ्लेक्शनचं. ठीक आहे त्याचबरोबर अजून कुठे कुठे उपयोग होतो तर परिदर्शी ज्याला आपण पेरिस्कोप असं म्हणतो. पेरिस्कोप एक महत्त्वाचा आहे बरोबर. परिदर्शी जे आहे बघा सबमरीन जे असतात आता पाणडुबी जे असते ठीक आहे सबमरीन ज्या पाण्याच्या खाली जे असं राहतात तर त्यांना जे आहे वरचं बघायचं असतं. तर वरचं कसं दिसेल तर एक पाईप जो आहे हा असा समुद्र समजा इथे समुद्र आहे ठीक आहे तो हा जो पाईप असतो हा समुद्राच्या वरती आलेला असतो आणि तिथून जे आहे या गोष्टी आपल्याला दिसत असतात. येते लक्षात. तर ही जी पद्धत आहे तर ही कशावरती अप्लाय आहे तर या रिफ्लेक्शनच्या लॉवरती. मग आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो परिदर्शीमध्ये की याच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो ज्याच्यामुळे प्रकाश जो आहे तो परावर्तित होत असतो. मग काय असेल आपलं उत्तर 45 अंश हे विचारायचं नाही. किती अंश आहे परिदर्शी म्हटलं तर 45 अंश. इंग्लिशमध्ये काय म्हणतात पेरिस्कोप असं म्हणतात. काय म्हणता पेरिस्कोप असं म्हणतात. ठीक आहे 45 अंश परिदर्शी. त्यानंतर दुसरं आहे बघा ॲप्लिकेशन ते आहे कलायडोस्कोपचं. कलायडोस्कोप बरोबर. अशा डिझाईन्स तुम्ही बघितल्या असतील बघा तुमच्या मोबाईलमध्ये पण असे बरेचसे फिल्टर्स असतील की सेम डिझाईन जी आहे ती वारंवार जी आहे ती येत राहते. जसं समजा इथे त्रिकोण आला तर तोच त्रिकोण जो आहे 5ही बाजूला जो आहे तो निर्माण होत राहतो. मग अशी जी डिझाईन असते जी कलायडोस्कोप ज्याला म्हणतो आपण तर याच्यामध्ये पण आपल्याला महत्त्वाचं आहे की रिफ्लेक्टेड रेज किंवा रिफ्लेक्शन लॉज जे आहेत ते इथे कार्य करतात. आता कलायडोस्कोपमध्ये जो अंश असतो जो आरशांचा तर तो किती असतो 60 अंश. हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 60 डिग्री अँगल जो आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया ज्याच्यावरती आपल्याला मॅक्सिमम प्रश्न आलेले आहे मागच्या 1-2 वर्षामध्ये तर ते आहे की आरसे जर एका विशिष्ट कोनामध्ये ठेवले तर किती प्रतिमा तयार होतील. तसं आता इथे तुम्ही बघू शकता इमेजमध्ये एक मेणबत्ती जी आहे ती दोन्ही आरशांच्या मध्ये ठेवलेली आहे. मग हे दोन्ही आरशांचा एक विशिष्ट कोन आहे. तर इथे बघा किती इमेजेस तयार झाल्या. एक इथे झाली त्याच्यानंतर दुसरी जी आहे इकडे झाली. मग हिच्या मागे जे आहे अजून एक तिसरी झाली. पहिलीच्या मागे जे आहे चौथी एक इमेज तयार झाली आणि ह्या शेवटी जे आहे बघा इथे एक अर्धी इमेज तयार झाली आहे आणि इथे जे आहे राईट साईडला ती अर्धी इमेज तयार झाली. या दोन्हीची मिळून जे आहे अजून एक इमेज तयार झालेली आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि ही 5 अशा टोटल किती 5 इमेजेस तयार झालेले आहेत. मग असेच प्रश्न विचारलेले की एका विशिष्ट कोनाच्या मध्ये जर एखादी वस्तू ठेवली तर किती इमेजेस तयार होतील. आता बघा आता याला आकृती वगैरे काढायची गरज नाही. याचा सरळ सरळ काय फॉर्म्युला दिलेला आहे 360/θ - 1. काय असेल फॉर्म्युला 360/θ - 1. थिटा म्हणजे काय कोन. जो प्रश्नामध्ये आपल्याला कोन दिलेला आहे तो कोन इथे लिहायचा. ओके आता समजा प्रश्न जर आला आपल्याला की 2 आरशामधील कोन किती आहे 90 अंशाचा आहे. 90 अंशाचा काय कोन आहे तर प्रतिमा किती तयार होतील. 360ला जे आहे 90ने भाग द्यायचा आहे 0 0 9 चौक 36 आणि उत्तर काय असेल -1 आहे. म्हणजे 4 मधून 1 गेले तर किती 3 प्रतिमा ज्या आहेत तयार होतील. किती प्रतिमा तयार होतील 3 प्रतिमा तयार होतील. तर अशा पद्धतीने जे आहे बघा हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतं. अजून याच्यामध्ये काय डाऊट येऊ शकतो की बघा असं जर विचारलं 180 अंशाचा कोन असेल तर किती प्रतिमा तयार होतील. तर 180 अंश म्हणजे काय एक सलग जे आहे सलग पद्धतीने 2 आरसे ठेवलेले आहेत. सलग पद्धतीने आरसा नंबर 1 आरसा नंबर 2. म्हणजे एखादी वस्तू जर मध्यभागी असेल इथे तर इथे जे आहे आपल्याला अशी अर्धे इमेजेस जे आहेत ते बघायला मिळतील. म्हणजे एकच इमेज तयार होईल अर्धी इकडे अर्धी तिकडे. ठीक आहे म्हणजे 180 अंश असेल एक प्रतिमा तयार होईल. त्यानंतर पुढे जर असं विचारलं 360 अंशाचा कोन आहे. ओके 360 ठीक आहे 360 तर 360 म्हणजे काय तर 360चा कोनच बनत नाही. ठीक आहे हे आपल्याला माहिती पाहिजे 360चा कोन बनत नाही. हां जर असं जर विचारलं 0 अंशाचा कोन आहे
ठीक आहे, 0 अंशाचा कोन आहे. याचा अर्थ काय होतो की दोघांमध्ये कोणताही कोन नाही, म्हणजे दोन्ही आरसे कसे आहे एकमेकांच्या विरुद्ध आहे. म्हणजे पहिला आरसा इथे, दुसरा आरसा इकडे. एखादा व्यक्ती जेव्हा इथे मध्ये उभा राहतो तर किती इमेजेस तयार होतात, तर इथे अनंत इमेजेस तयार होतात. किती? अनंत. ठीक आहे, अनंत जे आहे ते तुमचा आन्सर पाहिजे, इन्फायनाईट. आता बघा सलूनमध्ये वगैरे तुम्ही गेला असाल बरोबर, कटिंगच्या दुकानामध्ये जेव्हा तुम्ही बसता त्या समोर एक आरसा असतो, पाठीमागे एक आरसा असतो, परत त्या आरशांमध्ये अनेक आरसे दिसत असतात आणि त्या आरशामध्ये सुद्धा तुम्ही दिसतात बरोबर. अशा मल्टिपल इमेजेस अनंतपर्यंत जे आहे त्या फॉर्म होत जातात. म्हणजे उत्तर काय असेल, 0 अंशाचा कोन असेल तर अनंत इमेजेस जे आहेत त्या फॉर्म होतात. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आहे बघा इझिली हे प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर पुढे आहे बघा कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला मिररच्या संदर्भात बघायचे आहे. ठीक आहे, ज्याला आपण आरसा असं म्हणतो, मिरर. ठीक आहे, सपाट आरसा. आता सपाट आरशाची परिमाची वैशिष्ट्ये काय असतात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे थोडंसं टेक्निकल आणि थेरॉटिकलमध्ये येतं, पण हे सिलेबसमध्ये आहे आणि महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर काय असतं याची वैशिष्ट्ये तर आपण बघूयात. बघा जे सपाट आरसा असतो, सपाट आरशामधील प्रतिमा ही नेहमी आरशाच्या मागे ओके म्हणजे इथे फॉर्म होत असते. समजा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा व्यक्ती जर इथे उभा आहे आणि तो जर स्वतःला आरशामध्ये बघतोय तर त्याची इमेज काय असते, नेहमी आरशाच्या मागे फॉर्म होते. आणि जेव्हा एखादी इमेज आरशाच्या मागे फॉर्म होते ती कशी असते, आभासी पद्धतीची असते. राहील लक्षात, आभासी पद्धतीची. म्हणजे आरशामधील होणारी प्रत्येक प्रतिमा ही कशी असते, आभासी पद्धतीची असते. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला नियम हा आहे. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ती नेहमी आरशाच्या विरुद्ध बाजूला असते. कशी असते, नेहमी आरशाच्या विरुद्ध बाजूला असते. त्यानंतर बघा तिसरा नियम आहे, जर प्रतिमा जर विरुद्ध बाजूला असेल तर तिचा आकार जो आहे हा वस्तू एवढाच असतो. ठीक आहे, तिसरा नियम काय आहे, आकार आहे की जेवढी ओरिजिनल वस्तूचा आकार आहे तेवढाच त्या प्रतिमेचा सुद्धा असतो. ठीक आहे, आता बघा तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तुमच्या हातातला एखादा पेन असेल, असा पेन होल्ड करा, आरशाच्या जवळ जा, त्याची सेम साईज दिसेल तुम्हाला. जसं तुम्ही आरशाला टच केला तुम्ही सेम साईज तुम्हाला दिसेल. जसं जसं तुम्ही दूर घेऊन जाल तेवढी ती साईज सुद्धा ती कमी होत जाते. म्हणजे त्याची साईज जी आहे ती तेवढीच राहते. येते लक्षात. चला त्याच्यानंतर आरशामध्ये जे काही प्रतिमा तयार होती, ठीक आहे, चौथा रूल घ्या. चौथं वैशिष्ट्य, आरशामध्ये जी प्रतिमा तयार होती ही सरळ पद्धतीची असते, ज्याला आपण इरेक्ट इमेज असं म्हणतो. इरेक्ट सरळ प्रतिमा असते. कशी असते, सरळ इरेक्ट इमेज असते. म्हणजे उभं है ना, डोकं खाली दिसतं का, नाही, डोकं वरतीच दिसतं, पाय जे आहे खालीच दिसतात. याला आपण म्हणतो सरळ प्रतिमा असं म्हणतो. त्यानंतर आरशामध्ये जी काही बाजू आहे ही बाजू पलटली जाते. म्हणजे उजवी बाजू डाव्या साईडला दिसते, डावी बाजू उजव्या साईडला दिसते. म्हणजे बाजूंची अदला बदल ही आपल्याला बघायला मिळते. बाजू काय होतात, बदलतात. ठीक आहे, मग हा काय, हा शेवटचा त्याचं वैशिष्ट्य आहे, बाजूची अदला बदल. ओके, तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती जे आहे डायरेक्टली प्रश्न येऊ शकतात. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे की वस्तूचे स्थान कुठे असतात किंवा प्रतिमेचे स्थान कुठे असतात. थोडंसं टेक्निकली बघायला गेलं तर ओके, तो टेबल आपल्याला एकदा रिवाइज करून घ्यायचा आहे. तर बघा सर्वात प्रथम जे आहे बघा, आरशामध्ये जेव्हा आपण गोलीय आरशांचा रेफरन्स घेतो. ओके, आरशामध्ये पण काय येतात, दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये गोलीय आरशा असतात. मग गोलीय आरशाचे जे दोन प्रकार आहेत, एक आहे अंतर्वक्र आरसा, दुसरा आहे बहिर्वक्र. एकाला आपण म्हणतो कॉन्केव्ह मिरर्स आणि दुसऱ्याला म्हणतो कॉन्व्हेक्स मिरर्स असं म्हणतो. राईट, मग आता याच्या मिरर्सनुसार जे आहे बघा त्या प्रतिमेचं स्थान जे आहे ते ठरत असतं. आता कॉन्व्हेक्स मिरर्सचा जर विचार केला, कॉन्व्हेक्स मिरर्स म्हणजे काय, बहिर्वक्र आरसे. तर बहिर्वक्र आरशामध्ये जे आहे बघा आपल्याला दोनच पोझिशन जे आहे बघायला मिळतात. ठीक आहे, आणि दोन्ही पोझिशनमध्ये जी प्रतिमा असते ती कशी असते, सरळ असते व आभासी असते. राहील लक्षात. कशामध्ये, बहिर्वक्र आरशामध्ये जे आहे नेहमी जी प्रतिमा फॉर्म होणार ती कशी असणार, आभासीच असणार. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये बघा वस्तू छोटी होणार का मोठी होणार का तेवढ्याच आकाराची राहणार. जर आपण ह्या आरशाचा विचार केला तर, जर आपण बहिर्वक्र आरशाचा विचार केला तर बघा इथे गोष्ट लक्षात ठेवा, जो आकार आहे किंवा जी साईज आहे ती नेहमी छोटीच राहणार. काय राहणार, नेहमी छोटीच राहणार. तिची साईज कधीच मॅच नाही होणार. बघा तुमच्या गाडीच्या आरशांवरती लिहिलेलं असतं, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर स्मॉलर अँड क्लोजर दॅन दे अपियर. राहील लक्षात.
तर हे जे छोटा आकार जो दिसतो आरशांमध्ये आपल्याला गोलीय आरशांमध्ये, तर याचं कारण हे की ते कोणत्या प्रकारचे आरसे आहेत, बहिर्वक्र प्रकारचे आरसे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूयात अंतर्वक्र प्रकारचे आरसे. ठीक आहे. आता जे अंतर्गोल आकार आहे किंवा अंतर्वक्र जे आरसे आहेत, आता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की 6 पोझिशन्स मेन आहेत. कोणकोणत्या आहेत 6 पोझिशन्स बघा. पहिलं आहे इन्फिनिटी, म्हणजे एखादी वस्तू आरशाच्या समोर अनंत अंतरावरती असेल, जसं की तारा, एखादा तारा माहिती नाही किती डिस्टन्स आहे पण तो कुठेतरी आहे आणि तो आरशामध्येही दिसतोय. मग अशा वेळेस काय होतं की जेव्हा पोझिशन ऑफ द इमेज असती ती एफ वरती असते. एफ म्हणजे काय, नाभीवरती. नाभी म्हणजे काय तर फोकसवरती. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये साईज कशी असते, छोटी असते, कारण की ती अंतर हा दूर आहे. त्याच्यानंतर इमेज जी आहे ती कशी असते, वास्तव व इन्व्हर्टेड म्हणजे उलट असते. ठीक आहे. कशी असते, वास्तव आणि उलट असते. ठीक आहे. सरळ असते का, नाही, उलट असते. वास्तव आणि उलट असते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जर समजा सीच्या पलीकडे असते, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरच्या जर पलीकडे असेल, तर वक्रता केंद्राच्या पलीकडे जेव्हा इमेज असते तर इमेजचं जे स्थान आहे, प्रतिमेचं जे स्थान आहे ते कुठे असतं, सी आणि एफच्या मध्ये असतं, म्हणजे फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या काय मध्ये असतं. इथे सुद्धा इमेज कशी असते, एकदम छोटी असते. त्याचबरोबर इमेजचं जे नेचर आहे ते कसं आहे, वास्तव आणि कसं आहे, उलट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वक्रता केंद्र. आता समजा ॲट सी म्हणजे वक्रता केंद्रावरतीच जर पोझिशन असेल एखाद्या इमेजची, तर त्या केसमध्ये काय होणार, तर पोझिशन जी आहे वस्तूची आणि इमेजची सेम राहणार. ते दोन्ही पण जे आहे सी आणि सी वरतीच असणार. आणि इथे जी साईज आहे, साईज सुद्धा आपल्याला सेम पद्धतीची बघायला मिळणार. डायरेक्टली प्रश्न जो आहे तो याच्यावरती येऊ शकतो. ओके. बाकी तर सेम आहे बघा, वास्तव आहे आणि त्याचबरोबर काय, उलट आपल्याला प्रतिमाचं जे स्वरूप आहे ते बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आहे वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये. ठीक आहे. बिटवीन सी आणि एफ. तर अशा वेळेस काय होतं, सीच्या पलीकडे इमेज जी आहे ही फॉर्म होते. सीच्या पलीकडे जी आहे इमेज फॉर्म होते. पण इमेजेचं जे स्वरूप असतं ते कसं असतं, साईज मोठी असते है ना. तर भिंगाचा वापर केला जातो नाही का, भिंगामध्ये काय की आपल्याला मोठं दिसतं, राईट. तर याच पद्धतीने जे आहे मॅग्निफिकेशन आपल्याला बघायला मिळतं. आणि जी नेचर आहे, जे स्वरूप आहे प्रतिमेचं ते कसं आहे, वास्तव आहे आणि त्याचबरोबर उलट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे नाभीवर. तर नाभीवरती जर इमेज असेल ॲट एफ, तर इमेजची जी पोझिशन आहे फॉर्म होण्याची ती कुठे असते, इन्फिनिटीवरती असते. कुठे असते, इन्फिनिटीवरती. आणि जी इमेज आहे ती कशी आहे, खूप मोठी झालेली असते, म्हणजे दिसते आपल्याला तिची साईज कशी आहे, खूप मोठी आहे. पुन्हा स्वरूप कसं आहे, वास्तव व उलट आहे. ठीक आहे. आता शेवटच्या याच्यामध्ये थोडंसं एक्सेप्शन आहे बघा. तर एक्सेप्शन विचारण्याचा जे ट्रेंड आहे तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे. एक्सेप्शन जे आहे ते आयोगाला नेहमी आवडते असे या टॉपिक्सवरती प्रश्न विचारायला. ते एक्सेप्शन्स आपण व्यवस्थित करून ठेवायचे. आता 6 नंबरमध्ये एक्सेप्शन्स तुम्हाला बघायला मिळेल की ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये जर आपल्याला एखादी इमेज जर ठेवली आहे, सॉरी एखादं ऑब्जेक्ट जर आपण ठेवलं आहे, तर त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते, तर ती मिररच्या मागे, ओके, बिहाइंड द मिरर ती फॉर्म होते. कुठे, आरशाच्या मागे. आता आरशाच्या मागे जर इमेज फॉर्म होत असेल तर ती कशी आहे, मोठी पण आहे आणि त्याचबरोबर व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल आणि सरळ आहे. कशी आहे, व्हर्च्युअल आणि सरळ आहे. राहील का लक्षात. आरशाच्या मागे आपण काय बघितलं होतं, नेहमी कोणतीही इमेज जर फॉर्म होत असेल तर ती कशी असते, नेहमी आभासी पद्धतीची असते. ओके. या गोष्टी काय इथे महत्त्वाच्या आहेत बघा. ठीक आहे. चला त्यानंतर ॲप्लिकेशन्स बघूयात. वेगवेगळे जे काही अंतर्गोल आरसे आहेत, बहिर्गोल आरसे आहेत, यांचं जे ॲप्लिकेशन्स आहेत तर ॲप्लिकेशन्स आपल्याला बघता येईल. तर बघा जसं की कॉन्व्हेक्स मिरर आहे, बरोबर. कॉन्व्हेक्स मिरर ज्याला आपण बहिर्गोल आरसा असं म्हणतो. आता या बहिर्गोल आरसामध्ये आपल्याला काय काय ॲप्लिकेशन्स बघायला मिळतात, जसं की इथे पार्किंगचे लाईट्स असतील बघा, बरोबर. जास्त अँगल इथे कव्हर होतो बघा. काय होतं, जास्त अँगल इथे कव्हर होतो. साईड मिरर असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट रिफ्लेक्टर आहे बघा, ते एक उदाहरण बघता येईल. मॅग्निफाईंग ग्लास ज्याच्यामध्ये वस्तू छोट्याच्या मोठ्या बघायच्या आहेत, ठीक आहे, त्या आपल्याला इथे बघता येतील. ठीक आहे. त्यानंतर ATM मशीनमध्ये पण बघा छोटंसं एक आरसा असतो, ते एक याचं एक उत्तम उदाहरण आहे. ओके. त्यानंतर बघा पुढे आहे कॉन्केव्ह मिरर्स. ठीक आहे. अंतर्गोल आरसे. अंतर्गोल आरशांचं जे काही ॲप्लिकेशन आहे कुठे कुठे बघता येतं आपल्याला,
बघा जसं की सलूनमध्ये जे काही आरसे असतात, ब्युटी पार्लरमध्ये जे आरसे असतात, बरोबर, ते कशा पद्धतीचे असतात, अंतर्गोल पद्धतीचे असतात. ठीक आहे. त्यानंतर डेंटिस्ट वगैरे जे आरसे वापरतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये दात वगैरे जे आहे थोडेसे मोठे दिसले पाहिजे, त्यासाठी पण अंतर्गोल आरशाचा वापर इथे केला जातो. अजून कुठे बघायला मिळतं, सौर ऊर्जाचे उपकरणं आहेत, त्याचबरोबर टॉर्चेस आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर स्पॉटलाईट आहे, सर्च लाईट आहे. ओके. त्याच्यानंतर टेलिस्कोप आहे, लेझर आहे, इथे सर्व जे आहे आपल्याला त्याचा उपयोग बघायला मिळतो. ठीक आहे. चला, त्यानंतर आहे आरशाचं सूत्र. मिरर फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आरशाचं सूत्र, ठीक आहे, फॉर्म्युला जर माहिती असेल तर हा अप्लाय केला जाऊ शकतो. काय फॉर्म्युला? 1/v + 1/u = 1/f. ठीक आहे. आता v म्हणजे काय, तर एक आहे ऑब्जेक्ट ऑफ द डिस्टन्स आणि एक आहे ऑब्जेक्ट ऑफ द इमेज. ठीक आहे. u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, वस्तूचे अंतर, आणि v म्हणजे प्रतिमेचे अंतर. ठीक आहे. याचा पुढे उपयोग कसा होतो ते आपल्याला बघायचंच आहे. ओके. सध्याचं जे आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावरती आलेले गणित. ठीक आहे. गणित आपण बघूया कोणकोणत्या प्रकारचे जे आहे गणित या टॉपिक्सवरती जे आहे विचारले गेलेले आहे. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोन 23 अंशाचा आहे. कशामधला? परावर्तित किरण आणि आरसा. ठीक आहे. आरसा समजा आपण असा पकडला आणि ही परावर्तित किरण आहे. ही काय आहे? परावर्तित किरण आहे आणि हा काय? आरसा आहे. ठीक आहे. यांच्यामधला कोन किती आहे? 23 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे? 23 अंशाचा आहे. ठीक आहे. आता जर इथे परावर्तित किरण असेल म्हणजे इथे स्तंभिका असेल कुठेतरी आणि इथे जे आहे आपल्याला आपाती किरण सुद्धा असेल, राईट. तर विचारला असा आहे की आपाती किरणाचा अपातन कोन किती असेल. ठीक आहे. विचारलं काय? आपाती किरणाचा आपाती कोन किती असेल, म्हणजे हा कोन जो आहे हा इथे विचारलेला आहे, किती अंशाचा कोन आहे. ठीक आहे. हे आहे आपाती किरण. ठीक आहे. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. असे प्रश्न येतात बघा डायरेक्टली. तर आता याच्यामध्ये बेसिकली हे समजून घ्यायचं आहे की इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. जे प्रतल आहे, जे आपले मिरर आहे, आरसा आणि त्याचबरोबर स्तंभिका, यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? 90 अंशाचा. मग जेव्हा तुम्ही 90 मधून 23 मायनस करता किती उरतात बरं? 7 आणि 6 म्हणजे 67 अंश. ठीक आहे. कितीचा कोन तयार झाला? स्तंभिका आणि परावर्तित किरणामध्ये 67 अंशाचा कोन तयार झालेला आहे. मग आपला तिसरा नियम काय सांगतो की हा जो कोन असतो तर तो याच्याच बरोबरीचा असतो. कशाच्या? आपाती कोनाच्या बरोबरीचा असतो. म्हणजे हा जर 67 असेल, हा सुद्धा किती असेल? 67च असेल. मग उत्तर काय असेल आपलं? 67 अंश. ठीक आहे. चला, तर प्रकाशामध्ये जे आपण फॉर्म्युलाज बघितले जे मिररच्या संदर्भात होता, राईट. 1/f = 1/v + 1/u या संदर्भात जे काही प्रश्न आहेत बघा, काही मॅथमॅटिकल, तर ते आपण काही इथे बघूयात आणि ओव्हरऑल त्याच्यामध्ये जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ते सॉल्व करायचे असतात. ओके. तर चला पहिला प्रश्न घेऊयात. तर पहिल्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की एक कॉन्केव्ह मिरर आहे. ठीक आहे. म्हणजे एक अंतर्गोल आरसा आहे. आता या अंतर्गोल आरशामध्ये 3 पट मोठी वास्तव प्रतिमा तयार होते. काय होते? 3 पट मोठी वास्तव प्रतिमा तयार होते. ठीक आहे. म्हणजे मॅग्निफिकेशन झालेलं आहे, राईट. तर आता याच्यामध्ये जे वस्तूचं अंतर आरशापासून सांगितलेलं आहे, म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम द मिरर, हे किती सांगितलेलं आहे? 10 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. हे काय? वस्तूचे अंतर. आलं लक्षात? ठीक आहे. चला, आता वस्तूचे अंतर कशाने दर्शवतो आपण? व्हीने दर्शवतो का यूने दर्शवतो? तर लक्षात ठेवायचं, वस्तू म्हणजे यू आलेला आहे. ठीक आहे. आणि इमेज म्हणजे व्ही आहे. ओके. चला, मग आता इथे विचारलेलं आहे की इमेज कुठे लोकेटेड आहे, म्हणजे प्रतिमा जी आहे तिचे स्थान कुठे आहे? प्रतिमेचे स्थान
तर हा प्रश्न आहे बघा, ठीक आहे. ओव्हरऑल याला एक समअप करूयात आपण. एक अंतर्गोल आरसा आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, ज्याच्यामध्ये एक जी वास्तव प्रतिमा जी आहे ती 3 पट मोठ्या पद्धतीने दिसते आणि तिच्यामध्ये जे वस्तूचं अंतर आहे आरशापासून ते 10 सेंटीमीटरचं आहे. तर प्रतिमेचं स्थान कुठे असेल, म्हणजे प्रतिमेचं स्थान म्हणजे काय, आरशाच्या समोर आहे, ठीक आहे. जी प्रतिमा निर्माण होतीये ती आरशाच्या पुढे होते, मागे होते, ठीक आहे. मग ती खाली होते का वर होते, म्हणजे एक्झॅक्टली कुठे निर्माण होती किंवा किती याच्यावरती ती निर्माण होती, तर ते अंतरसुद्धा आपल्याला 1 सेंटीमीटरमध्ये काढावं लागेल. ओके, चला आता आपल्याला माहिती आहे की प्रतिमेचं अंतर जे आहे ते व्हीनं दर्शवलं जातं. कशानं दर्शवलं जातं, व्हीने, बरोबर. व्ही आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आपला फॉर्म्युला, येस, 1/f = 1/v + 1/u आपला फॉर्म्युला आहे, राईट. चला आता इथे काय करावं लागेल आपल्याला, मॅग्निफिकेशन जे आहे बघा ते आपल्याला इथे पहिले लिहावं लागेल. मॅग्निफिकेशन किती येणार, -3 येणार. आता इथे वजा का लिहिलेलं आहे, कारण की इथे जी प्रतिमा तयार झालेली आहे ही कशी आहे, वास्तव पद्धतीची आहे, रिअल आहे. आणि व्हर्च्युअल इमेजेस ह्या आभासी असतात म्हणून त्या पॉझिटिव्ह असतात आणि ज्या वास्तव प्रतिमा असतात त्या नेहमी निगेटिव्ह असतात. हा एक नियम जो आहे तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. ओके, तर त्याच्यामुळे आपण काय करतो की मॅग्निफिकेशन जे आहे तर ते आपण मायनसमध्ये लिहून घेतो. त्यानंतर बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स किती येणार, मायनसमध्ये येणार का प्लसमध्ये येणार, तर हा सुद्धा जो आहे -10 मध्येच येणार. काय येणार, कारण की प्रतिमा किंवा मग जे ऑब्जेक्ट आहे ते कुठे ठेवलेलं आहे, समोर ठेवलेलं आहे आरशाच्या, त्याच्यामुळे इथे काय येणार, मायनस साईन येणार आहे. ठीक आहे, मग आता इथे आपण काय करूयात, व्ही आपल्याकडे आहे, यू आपल्याकडे आहे आणि मॅग्निफिकेशन आपल्याकडे आहे. मग याच्यासाठी आपल्याला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय, तर HO/H1 आहे. त्यालाच आपण कसं लिहितो, अजून -V/U सुद्धा लिहितो, राईट. आता -V/U आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला संख्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता यम आपल्याकडे आहे, किती आहे, -3 आहे. -3 बरोबर किती येणार, ऑलरेडी -V आहे. यूला इथे कोणताही सिम्बॉल नाही, त्याच्यामुळे इथे किती येणार, -10 येणार, बरोबर. मग आता -V = काय होणार, यांचा गुणाकार होणार, तर 3 गुणिला जे आहे 10, -10 × -10, मायनस मायनस प्लस होणार, इथे जे आहे 30 येणार. म्हणजेच काय, 30 काय, तर इथे येणार -V = 30. आता हे मायनस चिन्ह जर घालवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या मायनस चिन्ह 30ला ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे V = काय येणार, -30 येणार. येते लक्षात. म्हणजे काय, 30 सेंटीमीटर जी आहे ही इमेज लोकेटेड आहे आरशाच्या समोर. आता याला लॉजिकली शॉर्टकटमध्ये कसं सॉल्व करायचं, हे जे रूल्स तुम्हाला सांगितलेले आहे या सेशनमध्ये ते लक्षात ठेवायचे की कधी पण जर इमेज जर वास्तव पद्धतीची असेल, ओके, इमेज जर वास्तव म्हणजे रिअल पद्धतीची असेल तर नेहमी ती काय असते, समोरच फॉर्म झालेली असते. कशाच्या, आरशाच्या ज्या आहे समोरच फॉर्म झालेली असते. ओके, जर तुम्हाला डिस्टन्स विचारला तरच तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे, नाहीतर याची गरज नाही. ओके, चला दुसरा एक एक्झाम्पल बघूयात. आता यामध्ये बघा सांगितलेलं आहे की एक वस्तू, ठीक आहे, एक वस्तू आहे. ही वस्तू 5 सेंटीमीटर जी आहे लेंथची आहे आणि त्याचबरोबर ही 20 सेंटीमीटर अंतरावरती एका कॉन्व्हेक्स मिररच्या म्हणजेच बहिर्गोल आरशाच्या ज्या आहे समोर ठेवलेली आहे. ठीक आहे, आता इथे जे आहे बघा 5 सेंटीमीटर तिची लेंथ आहे. 5 सेंटीमीटर काय लेंथ आहे कशाची, वस्तूची. त्याचबरोबर हिचं जे लोकेशन आहे, कुठे ठेवलेली आहे ही, 20 सेंटीमीटर समोर ठेवलेली आहे. कशाच्या, तर आरशाच्या. आरसा कसा आहे, बहिर्गोल आहे का अंतर्गोल आहे, तर कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स म्हणजे काय, तर बहिर्गोल आरसा आहे. ठीक आहे, बहिर्गोल आरसा आहे. आता याच्या समोर जे आहे ही वस्तू ठेवलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे की या आरशाला रेडियस ऑफ कर्वेचर 30 सेंटीमीटरचा आहे. काय, रेडियस ऑफ कर्वेचर 30 सेंटीमीटर. म्हणजे आपण ज्याला म्हणतो वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या किती आहे, 30 सेंटीमीटर आहे. सेंटर ऑफ कर्वेचर किती आहे, 30 सेंटीमीटर आहे, बरोबर. गोलाकार आरसा आहे म्हणून त्याला एक सेंटर ऑफ कर्वेचर त्याचं
असेल, बरोबर. ते किती दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. आता इथे विचारलेलं आहे की प्रतिमेचं स्थान त्याचबरोबर त्याचं स्वरूप आणि त्याचा आकार सांगा. 3 प्रश्न एका याच्यामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. प्रतिमेचं स्थान, ओके, त्यानंतर त्याचे स्वरूप, त्याचबरोबर त्याचे आकार, त्याचा आकार. ठीक आहे, असं विचारलेलं आहे बघा इथे. ओके, तर सॉल्व करूयात या प्रश्नाला. ओके, कसं अप्रोच करता येईल सर्वात पहिले बघूया. आता बघा, पहिले पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. येते लक्षात? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ज्या व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहे त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता बघा, ऑब्जेक्ट जे आहे इथे प्रिन्सिपल ॲक्सेसच्या वरती आहे. समजा तुम्ही स्पिरिकल मिरर अशी पकडली तर याच्या जे आहे ऑब्जेक्ट वरच्या साईडला आहे लोकेटेड, बरोबर. वरच्या साईडला असेल तर ते नेहमी पॉझिटिव्ह असणार, खालच्या साईडला असेल तर ते नेहमी निगेटिव्ह असणार. हा एक पॉईंट जो आहे तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. मग आता हा एक रूल आपल्याला कळाला, मागच्या प्रश्नामध्ये एक रूल कळाला. असे जे रूल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याच्यानं काय होतं की गणित जे आहे सॉल्व करण्यास आपल्याला इझी जातं. आता बघा, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आपल्याला दिली आहे. किती दिलेली आहे? 5. करेक्ट, 5 सेंटीमीटर. चिन्ह कोणतं लागणार, प्लस का मायनसचं? ऑब्व्हियसली प्लसचं लागणार, कारण की प्रिन्सिपल ॲक्सेसच्या वरती आहे. त्यानंतर बघा, ऑब्जेक्ट हे मिररच्या समोर ठेवलेलं आहे, बरोबर. ऑब्जेक्ट हे मिररच्या समोर ठेवलेला आहे, म्हणून जो ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ज्याला आपण यूने दर्शवतो, ओके, वस्तूचे अंतर ज्याला आपण यूने दर्शवतो, तर हे निगेटिव्हमध्ये येणार, कारण की ते समोर ठेवलेलं आहे. नेहमी निगेटिव्हमध्येच येणार, कारण की ते ऑब्जेक्ट कधी पण कसं असतं, समोरच ठेवलेलं असतं. हा एक रूल नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता -20 सेंटीमीटर जे आहे आपल्याला यू मिळालेला आहे. आता वक्रता त्रिज्या जी आहे किती दिलेली आहे? 30 सेंटीमीटर दिलेली आहे. वक्रता त्रिज्या जी आहे आपल्याला किती दिलेली आहे? 30 सेंटीमीटर. आता त्रिज्या आपल्याला माहिती आहे, बरोबर. या त्रिज्यावरून आपल्याला काय करता येतं? आपल्याला नाभीय अंतर हे काढता येतं, बरोबर. फॉर्म्युला काय नाभीय अंतरचा? फोकल लेंथचा का फॉर्म्युला काय की वक्रता त्रिज्या भागीला 2, म्हणजेच काय, नाभीय अंतर आपलं निघतं. म्हणजे आपल्याला जर फोकल लेंथ नाभीय अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 30/2 करावं लागेल, म्हणजेच किती? 15 सेंटीमीटर जे आहे आपलं इथे फोकल लेंथ इथे येणार. इथे लक्षात? ठीक आहे. आता एकदा नाभीय अंतर आपल्याला मिळालं म्हणजे फोकल लेंथ आपल्याकडे आलेले आहे, राईट. किती आलं? 15 सेंटीमीटर. यू आलेला आहे, -20 सेंटीमीटर हाईट आलेली आहे, +5 सेंटीमीटर, राईट. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आता कॉन्व्हेक्स मिरर आहे आपल्याकडे, बरोबर. कॉन्व्हेक्स मिरर आपण कन्व्हेन्शन्स बघितले होते, तो टेबल आपण बघितला होता कॉन्व्हेक्स मिररचा. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की फोकल लेंथ कशी असते? पॉझिटिव्ह असते. फोकल लेंथ कशी असते? पॉझिटिव्ह असते. आता इथे जे आहे जो मिरर फॉर्म्युला आपण बघितला होता तो अप्लाय करायचा आहे या सर्व संख्यांना घेऊन. काय होता मिरर फॉर्म्युला? 1/f = 1/u + 1/v हा आपला फॉर्म्युला आहे का एफ आपल्याकडे? तर आहे. किती आहे एफ आपल्याकडे? तर एफ आहे आपल्याकडे 15. किती आहे? 15. 1/15, राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे काय याच्यापैकी यू आहे का, व्ही आहे का? बघा पुन्हा एकदा. येस, आपल्याकडे काय आहे? यू आहे, -20 सेंटीमीटर, बरोबर. आपल्याला शोधायचं काय? सर्वप्रथम की प्रतिमेचं जे स्थान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग व्ही आपल्याला शोधायचं आहे. तर यू किती येणार इथे? तर यू येणार इथे -20. किती येणार? -20. ओके. मग आता यांचं जे आहे बघा, हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चला, मग आता इथे काय करणार आपण? 1/v = 1/15, आणि हे जर जेव्हा लेफ्ट हँड साईडला येतं तेव्हा इथे प्लसचं मायनस होणार, /1 जे आहे -20. होय, या पद्धतीने जे आहे आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. आता हे इक्वेशन सॉल्व केल्याच्या नंतर काय उत्तर येणार याचं? तर v = जे आहे बघा 8.6 सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला इथे मिळणार. येत आहे लक्षात? तर अशा पद्धतीने जे आहे बघा आपल्याला काय कळालं की जी प्रतिमा इथे निर्माण होती तर ती 8.6 सेंटीमीटर अंतरावरती ती निर्माण होईल. ठीक आहे. आणि ही जी साईन आलेली आहे इथे मायनस साईन नाही आहे, म्हणजे इथे प्लस आहे. म्हणजे स्वरूप आपल्याला विचारलं होतं
की कसं स्वरूप आहे, वास्तव आहे का आभासी आहे. तर प्लस साईन असल्यामुळे हे जी प्रतिमा आहे हिचं स्वरूप कसं असणार आहे, आभासी पद्धतीचं असणार आहे. कसं असणार आहे, आभासी पद्धतीचं. ठीक आहे, तर हे तुम्ही एक लिहू शकता की आभासी पद्धतीची ही प्रतिमा आहे. ठीक आहे, त्यानंतर कशी आहे, सरळ आहे का उलट आहे, तर आभासी असल्यामुळे ही सरळ पद्धतीची आहे. ठीक आहे, तो जो चार्ट आहे तो एकदम व्यवस्थित करून घ्या. त्याचबरोबर हे जे फॉर्म्युला आहे यांचं जे कॉम्बिनेशन आहे प्लस यांचं ॲप्लिकेशन हे तुम्हाला तिथे इझिली करता येईल. ठीक आहे, चला पुढचा चॅप्टर जो आहे कंटिन्यू करूयात आपण. इथे जे आहे बघा प्रकाशाच्या संदर्भात आपल्याला स्नेल्स लॉ, त्याचबरोबर अपवर्तनांक जे आहे किंवा प्रकाशाचे अपवर्तन हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पुढचं टायटल द्या प्रकाशाचे अपवर्तन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ज्याला आपण म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय असतं अपवर्तन, बघा एकदम इझी आहे, सेम कन्सेप्ट आहे. मध्ये स्तंभिका आहे बरोबर, एक माध्यम या आहे, इथे समजा तिथे पाणी आहे बरोबर. आता इथे अपाती किरण येते, आता इथे टच झाल्या ती रिफ्लेक्ट होत नाही, परंतु ती काय होते, पास होते, त्या माध्यमामध्ये जाते. माध्यमामध्ये गेल्याच्या नंतर ती सरळ जात नाही, सरळ न जाता ती थोडीशी बेंड होते, ती थोडीशी झुकते. ओके, मग तिथं अशी ह्या पद्धतीने झुकू शकते, अलीकडे किंवा पलीकडे झुकू शकते या पद्धतीने. ठीक आहे, त्या माध्यमामध्ये एक तर इकडे जाऊ शकते किंवा मग इकडे जाऊ शकते. अशा दोन केसेस इथे होऊ शकतात. यालाच आपण काय म्हणतो, अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता या इमेजमध्ये की इथे सुद्धा कोन तयार होतात. एक 90 अंशाचा कोन आहे जो हायपोथेटिकल आहे. आता इथे आपाती कोन तयार होतो, अँगल ऑफ इन्सिडेन्स, त्याचबरोबर इथे अपवर्तनांक सुद्धा तयार होतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग हे दोन अँगलचे जे रेशोज आहेत, या दोन अँगल्सचे ज्या फॉर्म्युल्याने दर्शवले जातात त्यालाच काय म्हटलं जातं, स्नेलचा नियम म्हटलं जातं. स्नेलचा नियम असं म्हटलं जातं. मग इथे आपल्याला माहिती आहे आपाती किरणाला आयने दर्शवता, साइन म्हणजे अँगल, आणि इथे जे आहे आर ने दर्शवता, आपण लिहिणार साइन आर. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू एन. एन इज कॉन्स्टंट. ठीक आहे, मग हा काय झाला आपला स्नेल्स लॉ झालेला आहे. येते लक्षात, स्नेल्स लॉ आपला इथे तयार झालेला आहे. ओके, रिफ्रॅक्शन आहे. आता रिफ्रॅक्शनचं ॲप्लिकेशन कुठे कुठे होतं हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता बघा याच्यामध्ये बघा ॲप्लिकेशनचा जर विचार केला तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे जे लुकलुकते जे तारे असतात बरोबर, आपण ताऱ्यांकडे बघितलं तर तारे कसे ट्विंकल करत राहतात, लुकलुकते राहतात, तर ते कशाचा परिणाम आहे, रिफ्रॅक्शनचा परिणाम आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे पूल ऑफ वॉटर. आता पूल ऑफ वॉटर म्हणजे काय, पाण्यामध्ये ड्रममध्ये एखादी बकेट वगैरे असेल किंवा मग एखादा पेन पेन्सिल आपण काही जरी एखादा ऑब्जेक्ट तिथे ठेवला बरोबर, तर तो थोडासा तिरपा दिसतो, त्याचा शेप जो आहे थोडासा एकदम विचित्र दिसतो बरोबर, थोडासा बेंड झालेला, थोडासा फ्लॅट झालेला. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला शेप चेंज होताना दिसतो ते कशाचं रिझन आहे त्याच्या मागे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे त्याच्या मागचं काय रिझन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा रेनबो फॉर्मेशन, जे इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्यामध्ये जेव्हा प्रकाश त्या बिंदूंमध्ये पाण्याचे जे थेंब असतात त्यांच्यामध्ये जातो तेव्हा तिथे सुद्धा तो बेंड होतो. तर तिथे सुद्धा हा फेनॉमेना आपल्याला आलेला दिसतो. आता एक्झाममध्ये हे सगळे ऑप्शन जर असतील तर सर्व विधान तुमचे काय सत्य आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅमेराच्या लेन्सेस. कॅमेराच्या लेन्सेसमध्ये कॅमेराच्या सेन्सरमध्ये जेव्हा लाईट आणायची असते तेव्हा कॅमेराच्या ज्या लेन्स असतात त्या लेन्स काय करतात, सर्व प्रकाश जो आहे तो एकत्रित करून तो बेंड करतात आणि कॅमेराच्या सेन्सरमध्ये नेऊन पोहोचवतात. ओके, तर ते एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर चष्मे आहेत बघा, जे ग्लासेस आहेत, बरेच विद्यार्थी जे आहेत, व्यक्ती जे असतात तर ते चष्मा वगैरे लावतात बरोबर. आता या चष्म्यामध्ये पण बघा जे काही लेन्सेस असतात, ओके, जे भिंग असतात, तर हे भिंग काय करतात, वेगवेगळ्या प्रकाशाचा जे आहे त्यांना त्यांची दिशा जी आहे ती बदलतात आणि त्या दिशा बदलामुळे काय होतं तर स्पष्ट दिसायला मदत होते. ठीक आहे, तर हे रिफ्रॅक्शनचे काय उदाहरणं आहेत. त्यानंतर बघा वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा जो वेग असतो तो बदलतो. त्याचबरोबर आपल्याला हे बघायला मिळतं की जे अपवर्तन आहे, रिफ्रॅक्शन जे आहे ते सुद्धा बदलतं. मग आता याच्यामध्ये काही नियम आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे की जेव्हा एका माध्यमातून
दुसऱ्या माध्यमात जेव्हा प्रकाश जाते तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकते. आता याचा अर्थ काय होतो बघा, लक्ष घ्या, पुन्हा एकदा ही इमेज बघा. आता ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की स्तंभिकेकडे झुकलेली आहे, जी किरण आहे ती काय स्तंभिकेकडे झुकलेली आहे. आता असं का होतं, इथे काय दिसतंय तुम्हाला, इथे हवा आहे, इथे काय आहे, हवा आहे. ठीक आहे, मग हवेला आपण काय म्हणतो, विरळ माध्यम असं म्हणतो. काय म्हणतो, विरळ माध्यम, ते लक्षात. आणि इथे खाली काय आहे, इथे खाली पाणी आहे. पाणी कसं आहे, हवेपेक्षा घन आहे, बरोबर. मग खालच्या माध्यमाला आपण काय म्हणतो, डेन्सर मीडियम असं म्हणतो, घन माध्यम असं म्हणतो. येते लक्षात, घन माध्यम. मग आता काय होतं, जनरली आपाती किरण जी असते जेव्हा विरळ माध्यमातून घन माध्यमात जाते तेव्हा ती स्तंभिकेकडे झुकते. हा नियम लक्षात ठेवायचा आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर या उलट जर असेल, समजा वरती जे आहे घन माध्यम असेल आणि खाली जे आहे विरळ माध्यम असेल, ओके, ही सिच्युएशन जी आहे ती आपण जर उलट केली किंवा रिव्हर्स केली तर या केसमध्ये काय होणार, जी येणारी आपाती किरण आहे तर ती स्तंभिकाकडे न झुकता ती त्याच्यापेक्षा दूर जाईल. ओके, स्तंभिकेकडे न जाता ती कशी जाईल, दूर जाईल. येते लक्षात. तर हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हे जे बेंडिंग असतं, ओके, हे जे दिशा बदलण्याचं काम जे असतं, आता हे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. जसं की इथे बघायला मिळेल तर हवेमध्ये जे आहे बघा, ओके, रिफ्रॅक्शन जे आहे ते कमी होतं. जसं जसं माध्यम हे घन होत जातं तसं जसं अपवर्तन हे वाढत जातं. हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता समजा आईस आहे, वॉटर आहे, अल्कोहोल आहे, केरोसिन आहे, ओके, पुढे तुम्ही बघू शकता की सॉल्ट आहे, बरोबर, डायमंड आहे. पण डायमंडचा अपवर्तनांक जो आहे तो सर्वात जास्त आहे. नंबर लक्षात ठेवा 2.42. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हवेचाही लक्षात ठेवा 1.003 आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती आहे प्रकाशाचे, काय म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये प्रिझनमधून लाईट जाते. काय म्हटलं जातं ह्या कन्सेप्टला, यस, करेक्ट, काय म्हटलं जातं, यस, अपस्करण. व्हेरी गुड. ठीक आहे, तर प्रकाशाचे अपस्करण ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. प्रकाशाचे अपस्करण, ठीक आहे, प्रकाशाचे अपस्करण, ज्याला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट. आता इंद्रधनुष्य माहिती आहे तुम्हाला, जसे 7 रंग निर्माण होतात इंद्रधनुष्यामध्ये, तर यांचा क्रम पण ठरलेला असतो. सर्वात पहिले जे आहे तुम्हाला इथे लाल रंग दिसेल, राईट. लाल रंगाच्या नंतर तुम्हाला ऑरेंज, मग येलो, मग ग्रीन, मग ब्ल्यू, मग इंडिगो आणि सर्वात शेवटी जो आहे तो व्हायलेट कलर तुम्हाला दिसून येतो. आता असं का होतं की सर्वात पहिले रेडच दिसतो, त्यानंतर सर्वात शेवटी जे आहे तो व्हायलेट दिसतो. आता इथे तुम्ही बघू शकता की 600, 500, 400 NM जे आहे इथे वेव्हलेंथ दिलेला आहे. म्हणजे काय, वेव्हलेंथ जर सर्वात जास्त आपण बघितली तर ती लाल रंगाची आहे आणि सर्वात कमी जर बघितली तर ही व्हायलेट कलरची आहे. मग याच्यावरती जरी तुम्हाला क्रम विचारला गेला की वेव्हलेंथनुसार प्रकाशामधील असलेल्या रंगांचा तुम्ही जो आहे क्रम लावा, तर तो तुम्हाला लावता आला पाहिजे. सर्वात जास्त लाल रंग आहे, सर्वात शेवटी जे आहे तर पर्पल व्हायलेट कलर आहे. ठीक आहे, त्यानंतर जर फ्रिक्वेन्सीचा जर विचार केला तर फ्रिक्वेन्सी खालून वर जी आहे बघा ही कमी होत जाते. म्हणजे सर्वात जास्त ती खाली असते आणि सर्वात कमी जी आहे ती वरती असते. म्हणजे उलट जी आहे ती परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते. ठीक आहे, मग हा जो क्रम आहे हा इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण याचे प्रॅक्टिकल जे ॲप्लिकेशन्स आहेत ते बघूया. डिस्पर्शनचे कुठे कुठे होतं तर बघा, स्पेक्ट्रोस्कोपी नावाची टेक्निक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे वेगवेगळ्या मेडिकल फील्ड असेल, फूड प्रोसेसिंग असेल, ओके, या क्षेत्रांमध्ये आहे स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला जातो. याच्यामध्ये कलर्सवरून ओळखलं जातं की फूडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा जे हेल्थ इश्यूज आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आढळतात का, तर या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या जातात. त्यानंतर इंद्रधनुष्य तुम्हाला माहीतच आहे. त्याचबरोबर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, ओके,
जसं की दुर्बीण असेल, कॅमेरा असेल, तिथे सुद्धा वापर केला जातो. ओके, त्यानंतर आहे लाइटिंग. ओके, वेगवेगळे कलर्सचे LED तुम्ही बघतात, वेगवेगळे सण जे असतात किंवा काही पार्टीज असतात, ओके, क्लब्स असतात, तिथे जे आहे वेगवेगळ्या LEDs तुम्हाला बघायला मिळतील. तर या LEDsमध्ये सुद्धा जे आहे डिस्पर्शन ऑफ लाईट ही प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मध्ये एक न्यूज होते बघा की एखादी पेंटिंग किंवा एखादी वास्तू ही किती डॅमेज झालेली आहे किंवा ती ओरिजिनल आहे का नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा त्याच्यावरती बघा ही प्रक्रिया केली जाते. म्हणजे जे रंग आपल्याला डिस्पर्स होऊन दिसून येतात त्यावरून हे जजमेंट लावलं जातं की खरंच ती पेंटिंग डॅमेज झालेली आहे का किंवा ती किती प्रतिशत जी आहे ती ओरिजिनल आहे, ह्या गोष्टीसुद्धा इथे कळतात. म्हणजे आर्ट, कल्चर आणि डिझाईनमध्ये सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ठीक आहे. चला, पुढची कन्सेप्ट आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाश. प्रकाशाच्या विकिरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे डिस्पर्शनपेक्षा वेगळं आहे. डिस्पर्शनमध्ये एका पांढऱ्या प्रकाशामधून अनेक रंग दिसून येतात, परंतु प्रकाशाच्या विकिरणामध्ये जे किरणं असतात तर ते कणांपासून जे आहे एकमेकांना काय होतात, धडकतात आणि त्याच्यापासून काय होतं, एक छोटंसं लॉंग वेवलेंथ आणि शॉर्ट वेवलेंथ असे जे रिफ्लेक्शन्स आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके, मग आता याच्यामध्ये काय होतं बेसिकली तर बघा, जे आपल्याला माहिती आहे की जे रंग वगैरे दिसतात आपल्याला प्रॅक्टिकली, जसं की निळं आकाश आहे, निळं पाणी आहे, बरोबर, त्याचबरोबर लाल रंगाचं सूर्यास्त असतं. तर ह्या सगळ्या या गोष्टी आहेत ह्या आपल्याला विकिरणामुळेच दिसत असतात. मग आता इथे काय होतं, आपण जसं बघितलं शॉर्ट वेवलेंथ कशाची असते, निळ्या रंगाची असते, बरोबर. लॉंग वेवलेंथ कशाची असते, रेड कलरची असते. मग आता हे जे रेड कलर आहे कुठे दिसतो, सनसेटमध्ये दिसतो, सूर्यास्तामध्ये दिसतो, बरोबर. निळा रंग आहे कुठे दिसतो, दिवसा दिसतो, दुपारी जे आहे, ओके, आकाशाकडे तुम्ही बघितलं तर निळ्या रंगाची स्काय आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जे काही हवेमधले धूळ कण असतात हे काय करतात, अधिकतर जे आहे लॉंग वेवलेंथचे जे काही पार्टिकल्स आहेत, ओके, जे फोटॉन्स आहेत प्रकाशातले, तर त्यांना स्कॅटर करण्याचं अधिक प्रमाणात ते कार्य करतात. तेच जर आपण दिवसा बघितलं तर क्लिअर स्काय असते. त्या क्लिअर स्कायमध्ये काय होतं की जे शॉर्ट वेवलेंथचे इथे फोटॉन्स आहेत, लाईट वेव्ज आहेत, तर त्यांना जे आहे स्कॅटर करण्याचं काम इथे होतं. म्हणून बाकीचे जे कलर्स आहेत ते बऱ्याच वेळेस ॲब्झॉर्ब होतात आणि एकच पर्टिक्युलर डॉमिनंट कलर हा आपल्याला स्कॅटरिंगमध्ये दिसून येतो. येते लक्षात. आता याला सोप्या भाषेत अजून कसं समजून घेणार आपण. समजा इमॅजिन करा हा एक कण आहे, ठीक आहे. आता ह्या कणावरती जे आहे बघा 707 कलर्स जे आहेत एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशातून हे आपण इथे येऊन पोहोचवले. आता पोहोचल्यानंतर काय होतं, हे जे कण आहे हे सर्व प्रकाशाचे जे रंग आहेत हे शोषून घेणार. काय करणार, शोषून घेणार, ॲब्झॉर्ब करून घेणार. एक्सेप्ट रेड कलर, फक्त लाल कलर जर सोडला त्या व्यतिरिक्त सर्व रंग जे आहे शोषून घेतले जाणार त्या कणाकडून. म्हणजे आपल्याला इथे काय दिसणार की एकच जो रंग आहे तोच इकडे जाऊन रिफ्लेक्ट होतोय परत आणि परत. म्हणजे तोच कलर जो आहे तो आपल्याला मल्टिपल याच्यामध्ये दिसणार. येते लक्षात. त्याला आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग असं म्हणत असतो. ठीक आहे. चला, कुठे कुठे उपयोग होतो स्कॅटरिंग या कन्सेप्टचा. काही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिलं आहे निळे आकाश, त्याच्यानंतर लाल रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस, त्यानंतर धुके, धुकेच्या वेळेस जे काही टॉर्च असते, हेडलाईट्स असतात, ओके, त्याच्यामध्ये पांढरा रंग आपल्याला कधी दिसत नाही. त्यावेळेस बघा पिवळ्या रंगाचे फॉगलाईट्स जे आहे मोस्ट ऑफ द टाइम यूज केले जातात. ओके, मग हे पिवळं जे कलर आहे येल्लो कलर, तर हा जो आहे हा
स्कॅटरिंग जे आहे तो कमी करतो, त्याच्यामुळे आपल्याला तिथे व्हिज्युअलिटी जी आहे ती जास्त दिसते. ओके. त्यानंतर मेडिकल फील्डमध्ये जे आहे स्कॅटरिंग आपल्याला बघता येते. त्यानंतर पोलराइज ग्लासेस असतात बघा. ओके. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल काही जे फेमस ब्रँड्स आहेत जसं की रेबॅन ब्रँड आहे सनग्लासेसचा, त्याच्या पुढे जे आहे बघा पी नावाचा अल्फाबेट असतो, बरोबर. या पी नावाच्या अल्फाबेटमध्ये काय होतं की पोलराइज असं त्याचं इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता पी म्हणजे काय, पोलराइज्ड. पोलराइज म्हणजे काय की जे काही कलर्स किंवा जे काही टाईपच्या लहरी प्रकाशाच्या त्या सर्वच्या सर्व जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेऊन जाणार आहे हे पोलराइज्ड लेन्स. ओके. असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे ब्लड ऑक्सिजन. आता शरीरामध्ये ऑक्सिजन किती आहे तर शरीराचं रक्त पण कोणतं आहे, लाल रंगाचा आहे. मग हा लाल रंगामध्ये असे प्रॉपर्टीज असू शकता का स्कॅटरिंगच्या, तर येस असू शकता. मग त्याच प्रिन्सिपलच्या आधारावरती काय आहे ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंगसुद्धा केली जाते. ओके. त्यानंतर जे हवामान खातं असेल त्याच्यामध्ये ढगांची सिच्युएशन, वातावरणाची सिच्युएशन, आभाळ आलेलं आहे का नाही, या सर्व गोष्टींचा जो रिसर्च अँड स्टडी आहे हा सुद्धा याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर शेवटचं आहे की अंतराळ संशोधन, बरोबर. अंतराळामध्ये जे काही संशोधन केलं जातं टेलिस्कोपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पण ही कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते. ओके. पुढे आहे बघा डोळ्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येतात की निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता असे जे डोळ्याचे आजार असतात याच्यामध्ये कोणत्या टाईपचे भिंग वापरले जातात आणि त्याचबरोबर कसं ह्या आजारांना जे आहे बरं केलं जातं. ओके. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. नॉर्मली काय होतं जो पॉईंट आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं, ओके, तर रेटिनावरती जे आहे ती इमेज फॉर्म झाली पाहिजे. जसं नॉर्मल याच्यामध्ये काय होतं की हा जो पॉईंट आहे बघा इथे रेटिनावरती, तर इथे जनरली इमेज फॉर्म होते. परंतु जेव्हा मायोपिया सारखा आजार असतो, ओके, जेव्हा निकट दृष्टिता हा आजार असतो तेव्हा इमेज तुम्ही बघू शकता इथे कुठे फॉर्म होती इमेज बघा रेटिनाच्या पुढे फॉर्म होती, म्हणजे इथे डोळ्यामध्ये कुठेतरी बघा इथे. ठीक आहे. नॉर्मली कुठे फॉर्म होते इथे रेटिनावरती, पण जनरली कुठे फॉर्म झाली आहे समोर. म्हणजे निकट दृष्टीला म्हणजे काय, जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसतात परंतु दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसत नाही. ओके. याला आपण निकट दृष्टीचा मायोपिया असं म्हणत असतो. आता याला करेक्ट करण्यासाठी जे आहे याला सुधारण्यासाठी इथे लेन्सचा वापर केला जातो भिंगांचा. तर कोणत्या प्रकारच्या भिंगा आहे इथं, तर इथं आहे अंतर्वक्र. ओके. कॉन्केव्ह लेन्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. याच्यामुळे काय बघा पुन्हा जे आहे रेटिनावरती इमेज इथे फॉर्म होते. त्याच पद्धतीने हायपरमेट्रोपिया आहे ज्याला आपण दूरदृष्टिता असं सुद्धा म्हणतो. आता इथे काय होतं एक्सक्यूज मी, आता इथे काय होतं की नॉर्मल विजन जे आहे याच्यामध्ये बरोबर इथे रेटिनावरती इमेज फॉर्म होते, परंतु हायपरपोया असेल किंवा हायपरमेट्रोपोया असेल तर इथे इमेज जी आहे रेटिनाच्या मागे म्हणजे पलीकडे ती फॉर्म होते. ठीक आहे. मग याला करेक्शन करण्यासाठी जे आहे बघा कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जातो. तर आपण बहिर्गोल जे आहे बघा बहिर्वक्र भिंग असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, कारण की डोळ्यावरती प्रश्न आलेले आहेत. चला पुढचा चॅप्टर आहे तो आहे विद्युत धारा. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामध्ये बघा काय महत्त्वाचं आहे आपल्याला, जे सिरीज असतात, ओके, जे सर्किट्स आहेत ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न डायरेक्टली येतात. आता बघा याच्यामध्ये दोन मेजर कन्सेप्ट्स आहेत. सर्वात पहिले काय की रोध. रोध म्हणजे काय, तर रोध म्हणजे जेव्हा जो इलेक्ट्रिकल करंट फ्लो होतो या फ्लोला रोखण्यासाठी जे काही रेजिस्टन्स तयार होतं, जे काही अडथळा निर्माण होतो त्याला आपण रोध असं म्हणत असतो. त्यानंतर याच्यावरून जे आहे ओम्सचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ओम्स लॉ. ठीक आहे, ओम्स लॉ लक्षात ठेवायचा आहे. काय आहे ओम्स लॉ, येस व्ही इज इक्वल टू आय आर आहे. ठीक आहे, राहील का लक्षात, व्ही इज इक्वल टू आय आर. ओके. आता व्ही इज इक्वल टू आय आर, तर याच्यामध्ये बेसिकली काय आहे की आर म्हणजे रेजिस्टन्स आहे, आय म्हणजे करंट आहे
आणि V म्हणजे व्होल्टेज आहे. ठीक आहे. पुढे जे आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता दोन सर्किट्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. आता या सर्किटचं महत्त्व असं आहे की याच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा याच्यावर आधारित जे फॉर्म्युला आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात. आता बघा, यांना म्हटलं जातं रेजिस्टर्स इन सिरीज, रेजिस्टर्स इन पॅरलल. येते लक्षात? रेजिस्टर सिरीज म्हणजे काय? एकसर जोडणी. काय म्हणतो आपण? एकसर जोडणी असं म्हणतो. आता बघा, रेजिस्टर इन सिरीज जे आहे म्हणजे सलग जे आहे बघा, एका मागे एक R1 R2 आणि R3 अशी जी एक जोडी असते त्याला आपण एकसर जोडणी किंवा रेजिस्टर इन सिरीज असं म्हणत असतो. आणि ज्या सर्किटमध्ये जे रेजिस्टर्स आहे ज्याच्यामुळे रेजिस्टन्स तयार होणार आहे, रोध तयार होणार आहे, तर यांची अरेंजमेंट जेव्हा एकावरती एक असते, जसं R1 इथे, R2 इथे आणि R3 इथे का सर्किटमध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? रेजिस्टर्स इन पॅरलल असं म्हणत असतो. त्याला आपण म्हणतो समांतर जोडणी असं म्हणतो. काय म्हणतो? समांतर जोडणी. ओके. आता याच्यावरती काय आहे महत्त्वाचं? तर बघा, याच्यावरती जे आहे याच्या फॉर्म्युल्यावरती डायरेक्टली प्रश्न येतात. ओके. आता समजा आपण जर उदाहरण घेतलं एकसर जोडणीचं, रेजिस्टर इन सिरीजचं, तर काय फॉर्म्युला असेल याचा? यस, करेक्ट. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजे जेवढे रेजिस्टर तुम्हाला दिलेले आहे सर्वांची बेरीज, म्हणजे काय आपल्याला जो रोध आहे तो इथे काढता येईल. ठीक आहे. कुठे कुठे यूज होतं रेजिस्टर्स इन सिरीज? तर हे बल्ब असेल, इस्त्री असेल, ओव्हन असेल, हीटर असेल, अशा पद्धतीच्या उपकरणांमध्ये जे आहे रोध निर्माण करण्यासाठी रेजिस्टर इन सिरीजचा वापर होतो. त्यानंतर रेजिस्टर्स इन पॅरलल, समांतर जोडणीमध्ये जे आहेत त्याचा काय फॉर्म्युला असेल? तर त्याचा फॉर्म्युला असा आहे 1/Rp इज इक्वल टू, म्हणजे रेजिस्टर्स इन पॅरलल इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. मग पुढे जे आहे ते कंटिन्यू होत जाणार. ठीक आहे. हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर दोन वेगळे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर बघा, विद्युत शक्ती. ओके. विद्युत शक्तीचं जे आहे, विद्युत शक्ती आपण बघूया, इलेक्ट्रिकल पॉवर, त्याच्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न वगैरे येऊ शकतात किंवा आपल्याला जे आहे ते डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. इलेक्ट्रिकल पॉवर, विद्युत शक्ती. ठीक आहे. 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. किती? 3. कोणकोणते आहे? P इज इक्वल टू I²R, P इज इक्वल टू I²R. P म्हणजे काय? तर पॉवर आहे. P म्हणजे काय? पॉवर आहे. ठीक आहे. I म्हणजे करंट, R म्हणजे रेजिस्टर्स आहे. त्याच्यानंतर P इज इक्वल टू V²/R. आता इथे भागाकार झाला, स्लॅश आला म्हणजे भागाकार झालेला आहे. त्यानंतर P इज इक्वल टू VI. आता इथे कोणताही मध्ये नाही आहे, म्हणजे इथे गुणाकारचा सिम्बॉल असतो. ठीक आहे. मग हे 3 फॉर्म्युले जे आहे आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्या आधारावरती जे आहे वेगवेगळे आपल्याला प्रश्न जे आहेत ते सोडवता येतात. त्यानंतर पुढे महत्त्वाचा फॅक्ट असा आहे की 1000 वॉट म्हणजे 1 किलोवॉट. माहिती असू द्या, 1000 वॉट म्हणजे 1 किलोवॉट. आता 1 किलोवॉट पर आवर किती असतं बरं? आता जे आपल्या घरी लाईट बिल वगैरे येतं त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की 1 किलोवॅट पर आवर हे आपल्याला माहिती पाहिजे. किती आहे संख्या? तर 3.6 × 10⁶ जूल्स. ठीक आहे. हा आकडा विसरायचा नाही, खूप महत्त्वाचा आहे. ओके. चला, त्यानंतर पुढचा आहे डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट, DC आणि AC. याच्यामध्ये काय फरक असतो आपण बघून घेऊयात. डायरेक्ट करंट जे आहे ते सतत एकाच दिशेने वाहतं. ठीक आहे. एकच दिशा जी आहे डायरेक्ट करंटला असते. ठीक आहे. एकच दिशा. आणि मग या उलट जे आहे AC ला असेल, अल्टरनेटिंग करंटला असेल, तर याची जी दिशा आहे ती उलट पण होते आणि बदलते सुद्धा. ठीक आहे. दिशा जी आहे ती उलटते सुद्धा व बदलते सुद्धा. ओके. चला, त्यानंतर पुढचा फरक आहे बघा, याची जी वारंवारता आहे ती 0 असते. कशाची? डायरेक्ट करंटची. किती असते वारंवारता? फ्रिक्वेन्सी 0 असते. 0
ओके, विसरायचं नाही. त्याचबरोबर भारतामध्ये वारंवारता किती ठेवली अल्टरनेट करंटची, तर 50 हर्ट्स एवढी ठेवलेली आहे. ठीक आहे, भारतामध्ये अल्टरनेटिंग करंटची जी वारंवारता आहे ती 50 हर्ट्स आहे. ओके, त्यानंतर लॉस जो आहे इलेक्ट्रिसिटी लॉस, करंटचा लॉस जो आहे हा इथे जास्त होतो. कुठे, डायरेक्ट करंटमध्ये. इथे जे आहे लॉस फारसा तेवढा कंपॅरेटिव्हली होत नाही. ओके, त्याच्यामुळे इथे जे आहे बघा आपल्याला लांब डिस्टन्सवरून जे काही करंट आपल्याला फ्लो करायचं आहे तिथे जे आहे AC जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं. ठीक आहे, त्यानंतर पॉवर फॅक्टर जो आहे तो नेहमी 1 असतो. ओके, डायरेक्ट करंटचा पॉवर फॅक्टर किती असतो, नेहमी 1 असतो. अल्टरनेटिंग करंटचा जर बघितला तर तो 0 किंवा 1 असतो. ठीक आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन जर बघितलं तर कुठे कुठे यूज होतं डायरेक्ट करंट, तर मोबाईल आहे, TV आहे, बरोबर, फ्लॅशलाईट आहे, बॅटरी आहे, अशा ठिकाणी जे आहे डायरेक्ट करंटचा वापर होतो. त्यानंतर अल्टरनेट करंटचा कुठं होतो, तर बघा जिथे विभावांतर जे आहे पोटेन्शियल डिफरन्स ते जास्त असेल, राईट, जसं की घरगुती उपकरणं आहेत, फ्रीज, हीटर, इस्त्री, राईट, इथे जो आहे तो त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बघा गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीमीटर आणि व्होल्टामीटर. या तिन्हीमध्ये डिफरन्स काय ते आपण बघून घेऊयात. ओके, चला आता इथे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. आपल्याला इथे जे आहे बघा बेसिकली गॅल्व्हॅनोमीटर, त्याचबरोबर ॲमीमीटर आणि त्याचबरोबर इथे जे आहे व्होल्टामीटर, हे 3 मीटर आपल्याला दिसतील. काय फरक आहे तिन्हीमध्ये बघा. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जे आहे विद्युत धारा मोजली जाते. ठीक आहे, इलेक्ट्रिकल करंट जे आहे ते इथे मोजलं जातं. त्याचबरोबर ॲमीमीटरमध्ये सुद्धा जे आहे इलेक्ट्रिकल करंट मोजलं जातं. त्यानंतर व्होल्टामीटरमध्ये जे आहे पोटेन्शियल डिफरन्स, विभाव अंतर, हे मोजलं जातं. पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते इथे मोजलं जातं. हा फरक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर प्रवाहाची दिशा कळते. कशामध्ये, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये प्रवाहाची दिशा कळते. ॲमीमीटरमध्ये या प्रवाहाची दिशा कळत नाही. ओके, त्यानंतर बघा डायरेक्ट करंटसाठी जे आहे गॅल्व्हॅनोमीटर वापरतात. ठीक आहे, DC साठी जे आहे गॅल्व्हॅनोमीटर वापरतात. त्याचबरोबर ॲमीमीटर जे आहे AC व DC या दोन्हीसाठी वापरतात. ठीक आहे, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट या दोन्हीसाठी काय ॲमीमीटर वापरतात. ओके, त्यानंतर जोडणी कशी असते रेजिस्टरची, तर बघा एकसर जोडणी जी आहे, एकसर जोडणी या दोन्हीमध्ये असते. ठीक आहे, एकसर जोडणी इथे, एकसर जोडणी इथे, परंतु याच्यामध्ये जे आहे समांतर जोडणी आपल्याला बघायला मिळते. इथे लक्षात, समांतर जोडणी जी आहे पॅरलल, तर ती आपल्याला जी आहे व्होल्टामीटरमध्ये बघायला मिळते. तर हा बेसिक डिफरन्स आहे बघा या तिन्हीमधला. त्यानंतर काही प्रश्न बघूयात या टॉपिकवरती येणारे. ओके, जे वारंवार विचारले जाऊ शकतात किंवा जे विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता बघा पहिला आहे V = IR, जो आपला फॉर्म्युला होता, राईट. कोणता आहे बरं हा फॉर्म्युला, कमेंट करा चॅटबॉक्समध्ये फास्ट. चला, यस, तर 20 ओम रोध. प्रश्न असा आहे की 20 ओम रोध, ठीक आहे, 20 ओमचा रेजिस्टन्स असलेल्या विद्युत परिपथातून, म्हणजे 20 ओम रोध असलेल्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून जे आहे 0.5 ॲम्पियर करंट, किती, 0.5 ॲम्पियर करंट फ्लो होतं. ठीक आहे, तर याच्यासाठी दोन टोकामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असावा. ठीक आहे, विभाव अंतर किती असावं असं विचारलेलं आहे बघा. विभाव अंतर जे आहे इथे विचारलेलं आहे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, बघा एकदम इझी आहे. कोणता फॉर्म्युला यूज होणार इथे, V = IR. का यूज होणार V = IR, R दिलेला आहे का रोध, यस दिलेला आहे. 20 दिलेला आहे. करंट दिलेला आहे का, I दिलेला आहे का, यस दिलेला आहे, 0.5 ॲम्पियर, बरोबर. पोटेन्शियल डिफरन्सचा एकक काय असतो, व्होल्टेज असतो, V असतो. V माहिती आहे का आपल्याला, नाही. ठीक आहे, मग V = IR इथे येणार. मग IR म्हणजे काय, I × R. ठीक आहे, गुणाकार जेव्हा आपण करतो 0.5 × 20 किती उत्तर येतं, यस 10 वोल्ट. कितीचा पोटेन्शियल डिफरन्स असणार, 10 वोल्टचा असणार. ओके, तर अशा पद्धतीने बघा प्रश्न विचारले जातात आणि याला जे आहे आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर बघा विद्युत धाराबद्दल एक प्रश्न घेऊयात आपण की विद्युत धारा शोधण्यासाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा एका वाहकातून, ओके, जे सर्किट आहे, एका वाहकातून 20 सेकंदात
किती 20 सेकंदात जे आहे 10 कुलम जो आहे विद्युत प्रभार म्हणजे चार्ज, विद्युत प्रभार जो आहे जर गेला, विद्युत प्रभार म्हणजे काय चार्ज, ठीक आहे, चार्ज गेल्यास त्यातील विद्युत धारा किती म्हणजे करंट किती आहे हे इथे विचारलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 20 सेकंदात जे आहे 10 कुलम जो आहे चार्ज इथे तयार होतो एका सर्किटमध्ये, तर एकूण करंट इथे किती आहे असं विचारलेलं आहे, बरोबर. आता बघा क्यू आपल्याकडे आहे, किती आहे क्यू, यस 10C म्हणजे 10 कुलम आहे, ठीक आहे. क्यूनं जे आहे त्याला दर्शवता. टाइम किती लागलेला आहे 20 सेकंदचा लागलेला आहे, 20 सेकंदचा, 20 यस. आय आहे का आपल्याकडे, करंट नाही, करंटच आपल्याला विचारलेला आहे, बरोबर. मग क्यू टी आणि आयचा संबंध काय, तर क्यू टी आयचा संबंध असा आहे की करंट बरोबर काय असतं तर किती चार्ज किती वेळात तयार झाला असा त्यांचा संबंध असतो. म्हणजेच काय, करंट तयार होण्यासाठी विशिष्ट चार्जला किती वेळ लागला याच्यावरून करंटची जी संख्या आहे, विद्युतधारेची जी संख्या आहे ती ठरत असते. म्हणजे काय, आय इज इक्वल टू काय येणार, T/20 येणार, म्हणजेच किती 0.5 एम्पियर. करंटला कशाने दर्शवतो असतो आपण, एम्पियरने दर्शवतो असतो. म्हणजे आय बरोबर किती उत्तर आलं आपलं 0.5. येते लक्षात, यस, व्हेरी गुड. चला त्यानंतर बघा लाईट बिलवरती जे येतात बघा प्रश्न नाही का, की एवढ्याचं बिल आलं, एवढे रुपये पर मीटर जे आहे महिनाभर जी आहे ऊर्जा एवढी खर्च झाली, बरोबर, असे प्रश्न येऊन गेलेले आहेत बघा. याच्यावरती एक उदाहरण घेऊयात आपण. 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री, ठीक आहे, 1100 वॉट विद्युत शक्तीची, ठीक आहे, विद्युत शक्तीची जी इस्त्री आहे, तर ही इस्त्री रोज 2 तास, किती, रोज 2 तास जे आहे वापरले गेलेले आहे जून महिन्यात, ठीक आहे. रोज 2 तास जून महिन्यामध्ये जे आहे बघा, रोज शब्द महत्त्वाचा आहे, ठीक आहे. असं जर दिलं फक्त रविवारी वगैरे मग तुम्हाला ते तसं काउंट करावं लागेल. इथे काय दिलेलं आहे की दररोज जे आहे 2 तासात जून महिन्यामध्ये जी आहे ती इस्त्री आपण वापरतो. किती वॉटची इस्त्री पॉवर, किती इस्त्रीच्या वॉटची पॉवर किती, तर 1100 आहे, ठीक आहे. आता इथे लिहिलेलं आहे की विजेचा खर्च किती, म्हणजे लाईट बिल वगैरे किती, ठीक आहे, विजेचा खर्च. आता किती युनिटनं चालू आहे हे आपल्याला माहिती नाही, बरोबर, परंतु बऱ्याच वेळेस जे आहे प्रश्नामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं जातं की किती युनिट पर बिल चालू आहे. मग आता इथे किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये की एका युनिटचे जे आहे 5 रुपये आकारले जातात, ठीक आहे, असं दिलेलं आहे बघा, एका युनिटचे 5 रुपये, ओके. 5 रुपये आहे एका युनिटला, तर मग आता किती युनिट झाले याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. मग 2 तासाचे युनिट कळाले, 2 गुणिले किती 30 करायचं आहे आपल्याला, फक्त आपलं जे इथे आन्सर आहे ते येऊन जाईल, बरोबर. पण आता इथे महत्त्वाचं असं आहे की आपल्याला वॉटचं किलोवॅट करावं लागेल. काय करावं लागेल, वॉटचं जे आहे किलोवॅट करावं लागेल, बरोबर, कारण की तासामध्ये दिलेलं आहे, मिनिटामध्ये नाही, ठीक आहे, कारण की किलोवॅट पर आवरमध्ये जे आहे संख्या मोजली जाते. मग काय करू शकतो आपण किलोवॅट करण्यासाठी, 1100ला जे आहे 1000ने भाग देऊ शकतो. किती येणार, 1.1 येणार, किती येणार 1.1 किलोवॅट आपलं जे आहे पी येणार, म्हणजे पॉवर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर 30 दिवस म्हणजे 2 तास, ओके. जून महिन्यामध्ये किती 30 दिवस असतात, दररोज जर 2 तास जर आपण चालू की एकूण किती तास झाले, 60 तास झालेत, किती झाले 60 तास, म्हणजे ताससुद्धा आपल्याकडे आलेले आहे, वेळसुद्धा आपल्याकडे आलेला आहे. मग आपल्याला इथे काढायचं आहे की किती युनिट वापरले जातील, आपल्याला काय करायचं आहे किती युनिट वापरले जातील. मग आपल्याकडे आहे बघा 1.1 किलोवॅट आणि बरोबर किती तास आहे 60 तास, म्हणजे किती 60 गुणिला 1.1 किती येणार, येस, व्हेरी गुड, 66 युनिट्स जे आहेत एकूण वापरले गेलेले आहेत. मग एका युनिटला जर 5 रुपये लागतात, 66 युनिटला किती लागतील, 66 गुणिले 5 जे आहे ते आपल्याला करावं लागेल. किती येणार, यस 330 रुपये येणार. किती येणार, 330 रुपये जो आहे तो खर्च महिन्याचा येणार, ओके. तर अशा पद्धतीने जे आहे बघा या प्रॉब्लेम्सला जे टॅकल केलं जातं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 12 ओम, 20 ओम व 15 ओम, 12 त्यानंतर 20 व 15 ओम, ठीक आहे. ओम कशाचा सिंबल आहे, रोधकचा.
असे जे 3 रोध जे आहे समांतर जोडणीमध्ये आहेत. कशामध्ये आहेत? समांतर जोडणीमध्ये आहेत. येते लक्षात? समांतर जोडणीमध्ये काय आहे? 3 रोध आहेत. ठीक आहे. तर परिपथातील परिणाम रोध काढा. म्हणजे एकूण रोध जे आहे परिपथामधला सर्किटमधला, तर तो आपल्याला रोध काढायचा आहे. ठीक आहे. रोध किती? परिणामी. ठीक आहे. एकत्रित आपल्याला करायचं आहे. आता इथे कोणत्या प्रकारची जोडणी? समांतर. बरोबर. मग याला काय करतो आपण? येस, व्हेरी गुड. आपण काय करतो याला? 1/r = 1/r1 + r2 + 1/r3 असं आपण करतो. राईट. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला? येस, यांची जी आहे बेरीज करावी लागेल. 1/12 + 1/20 + 1/15. यांची जेव्हा आपण बेरीज करतो किती उत्तर येतं? 12/60 येतं. किती येतं? 12/60. आता आपल्याकडे काय? 1/rp = 12/60 आहे. वर इथे 1 जे आहे ते कॅन्सल होणार, म्हणजे rp = जे आहे हे पण उलट होणार. तर 60 जे आहे 12 येणार. 12×5 = 60. ठीक आहे. मग किती रेजिस्टन्स तयार होतं? 5 ओमचं जे रेजिस्टन्स आहे ते इथे तयार होतं. येते लक्षात? येस.